हे तत्व कालातीत आहे. म्हणजे शिवाजीराजांनी जी वापरली तीच जुलियस सीझरनी पूर्वी वापरलेली आहे, ती अलेक्झांडरनी वापरलेली आहे, स्वीडनचा राजा गुस्ताफस ॲडल्फस यांनी वापरलेली आहे, चंगीज खान यांनी वापरलेली आहे. अर्थात त्याचं क्रौर्य फार जास्ती होतं. शिवाजी महाराजांच्याकडे कुठं क्रौर्य वगैरे आपल्याला दिसत नाही. परंतु ऍडमिनिस्ट्रेशन हा जो भाग आहे चंगीज खानाचा किंवा तैमुरलनचा, मी आज उझबेकिस्तानात माझे काही मित्र गेले होते. आपण त्या तैमुरलनला अत्यंत क्रूर असा मानतो. त्या उझबेकिस्तानात ठाई ठाई तैमुरलनचे स्मारक आहे. घोड्यावर बसलेला तैमूर, युनेस्कोने पुस्तकं काढली आहेत तिमुरलनवर. त्याच्यातनं वाचल्याच्या नंतर आपल्याला कळतं की तैमुरलन किती मोठा होता. आज आपल्याकडे फक्त तो क्रूर होता एवढंच आपल्याला माहिती आहे, पण तो एक उत्तम शासक होता. त्याचं अनुशासन उत्तम होतं. त्याची हे सगळं जे तैमुरलनबद्दल उझबेकिस्तानमध्ये गेल्यावर, समरकंदमध्ये गेल्यावर, बुखारामध्ये गेल्यावर आपल्याला जे काही कळतं आणि मग तो जो काही अनुभव घेता येतो तेव्हा आपल्याला तैमुरलन किती मोठा आहे आपल्याला याच्यावरून दिसून येतं. पण मी इथं फक्त 6 क्वालिटी शिवाजी महाराजांच्या मुद्दामून सांगितल्या आणि प्रत्येकाचे 4-4 केस स्टडीज आपल्याला तिथं बघायला मिळतील. त्यातली पहिली जी क्वालिटी आहे ही लिडिंग बाय एक्झाम्पल. ही लिडिंग बाय एक्झाम्पल ही क्वालिटी अशासाठी मी मुद्दामून सांगितली. ही गुळगुळीत झालेली टर्म आहे, आमच्या मॅनेजमेंटच्या डिक्शनरीमधली अत्यंत गुळगुळीत झालेली टर्म आहे. परंतु हे सांगावं लागतं. एक उत्कृष्ट नेतृत्व निर्माण करायचं असेल आपल्याला आणि नॅशनल कॅरेक्टर निर्माण करायचे असेल तर ते आपल्याला मुद्दामून सांगायला पाहिजे. तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे आणि नेतृत्व केलं पाहिजे. त्यात पुढाकार ही महत्वाचा आहे. आणि पुढाकार ज्या वेळेला एखादा माणूस घेतो तेव्हा त्याला ध्यास लागलेला असतो. त्याचा तो ध्यास सगळ्यात महत्वाचा असतो. दुसरी आहे फ्लॉलेस प्लॅनिंग. प्लॅनिंग सुद्धा कसं पाहिजे. हल्ली एखादी लढाई करायची असेल ना, मला नाही वाटत लढाई आता काही दिवस टिकेल. पूर्वी लढाई काही वर्ष चालल्या. मुघलांची लढाई आपली 37 वर्ष चाललेली होती. मला वाटतं आता 37 तास तुला लढाई चालेल असं मला वाटत नाही. एखादी वरनं बॉम्ब पडायला लागले, 4 अणुबॉम्ब जर का पडले तर लढाई एका दिवसात 1 मिनिटात खतम होऊन जाईल सगळ्या. तसंच झालं जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला झालं ना. हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब पडल्यानंतर जपानने शरणागती पत्करली. पण त्यामुळे प्लॅनिंग लढाईचं महत्वाचं असतं सगळ्यात. म्हणजे ते अगदी 75% असेल, 80% केवळ प्लॅनिंग असतं आणि 20% केवळ एक्झिक्युशन असतं त्याचं. पण प्लॅनिंग कसं पाहिजे, इट शुड बी ॲब्सोल्युटली फ्लॉलेस. त्याला ऑप्शन्स पाहिजेत. तुमचं ABC असे ते सगळे ऑप्शन्स पाहिजेत की अमुक झालं तर असं करायचं, तमुक झालं तर तसं करायचं. ते असतात सगळीकडे. पण त्याच्यासाठी अभ्यास आवश्यक असतो, त्याच्यासाठी इनपुट्स आवश्यक असतात, त्याच्यासाठी इंटेलिजन्स आवश्यक असतो आणि तो सगळं निर्माण करावा लागतो. तिसरी एक स्टेनलेस कॅरेक्टर. मी आज हे जगातले सगळे जे हिरो आहेत किंवा शिवाजी महाराजांची तुलना त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या जनरलशिपची, ही तुलना ज्या ज्या लोकांशी केली गेली, त्या जुलियस सीझर आहे, अलेक्झांडर आहे, गुस्ताफस ॲडल्फस आहे, हॅनिबॉल आहे, ॲटिला आहे, हे सगळे जगातले त्यावेळेचे उत्कृष्ट सेनानी आहेत. या सगळ्यांच्यात आणि शिवाजीराजांच्यात फरक मात्र एवढा आहे की शिवाजीराजांचं चारित्र्य जे आहे ना ते निष्कलंक चारित्र्य. हा अत्यंत मोठा फरक आहे. मला आजच सकाळी मी एक भाषण केलं, काही चर्चा झाली आमची काही लोकांशी. मला काही लोकांनी सांगितलं आम्ही मॅनेजमेंट शिकवतो, परंतु आज कॅरेक्टरचा शब्द आम्ही आजवर कधी त्याच्या पुस्तकात पाहिलेला नाही, कुठल्या त्या डिक्शनरीत पाहिलेला नाही. आणि तुम्ही आज आम्हाला शिवाजी महाराजांचा एक सगळ्यात मोठा गुण सांगितला, तो म्हणजे कॅरेक्टर, चारित्र्य, अत्यंत शुद्ध चारित्र्य, निष्कलंक चारित्र्य. हा मॅनेजमेंटमध्ये अतिशय महत्वाचा. तुमच्याकडे तुमचे लोक काम करायला कधी तयार होतील. आज माझे वर्कर्स आहेत तिथं, एक 5-10 मशीन्स आहेत माझ्याकडे आणि 10 वर्कर्स काम करतात त्याच्यावर. वर्कर्स ते त्यांचं ते करत असतात. परंतु जर का मी माझं चारित्र्य निश्चितपणे उत्कृष्ट असेल, मी तंबाखू खात नसेन, सिगरेट ओढत नसेन, दारू पीत नसेन, शिव्या देत नसेन, हे जर का काही असे संकेत जर का तुम्ही पाळायला लागलात आणि स्वतःचे चारित्र्य उत्तम ठेवलं तर लोक तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागतात सगळ्यात. शिवाजी महाराजांची पर्सनॅलिटी मॅग्नेटिक होती. म्हणजे ते आग्र्याला असताना त्यांच्या भोवती, शिवाजीराजांच्या भोवती त्यांच्या स्वतःच्या माणसांचा पहारा होता. नंतर रामसिंग कछवाने जामीन दिला होता औरंगजेबाला लिहून म्हणून रामसिंगाच्या लोकांचा पहारा होता. आणि त्याच्यानंतर औरंगजेबाच्या पोलाद खानाचा पहारा होता. त्याच्यात रामसिंगाचे जे लोक आहेत त्याच्यात बल्लू शहा आणि महासिंग शेखावत आहेत. महासिंग शेखावत असं म्हणाला एक दिवस की शिवाजी हा सच्चा राजपूत माणूस आहे. तो जो काही बोलतो त्याची प्रचिती आपल्याला ताबडतोब यायला लागते. आणि ह्या माणसाला मिर्झाराजांच्या तावडीत, मिर्झाराजानं या औरंगजेबाच्या तावडीत तिथं कशाला आणून टाकलंय, असं मिर्झाराजाचाच माणूस म्हणतोय. शिवाजी महाराजांच्या वर्तनानं
प्रेरित झालेला, भारित झालेला एक माणूस, मिर्झा राजांचा माणूस, शत्रूचा माणूस आहे तो शिवाजी महाराजांच्या गुणांचं कौतुक करतोय. हे असं शत्रूचंच जर का कौतुक करत असेल तर तो माणूस किती मोठा असेल याची कल्पना येते आपल्याला. महत्वाची गोष्ट आहे ऑर्गनायझेशन अँड एम्पॉवरमेंट. तुम्हाला स्वतःचं राज्य निर्माण करायचं, आता राज्य कोणाला करायचं? आपल्याला एक कंपनी काढायची असेल, पण ती कंपनी काढण्यासाठी आवश्यक गोष्टी काय तर तुमची ऑर्गनायझेशनल स्किल्स आणि तुमच्याकडे जे असणारे जे लोक आहेत त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या आणि विशेषतः त्यांना दिलेली ऑथॉरिटी ही फार महत्वाची असते. त्या माणसाची चौकट, त्याच्या जबाबदाऱ्या त्याला स्वतः सांगायच्या. यू नेम इट, पुट इट ऑन द पेपर आणि यू गिव्ह द ऑथॉरिटी टू टेक द डिसिजन. हे मात्र महत्वाच्या गोष्टी आहेत की त्याची जी चौकट आहे त्याच्यामध्ये निर्णय घ्यायची त्याची क्षमता असलीच पाहिजे. अशीच माणसं लागतात मॅनेजमेंटला, अशीच माणसं लागतात सगळीकडे. शिवाजी राजांनी त्यांचे जे अष्टप्रधान मंडळ नेमलं, डिसेंट्रलायझेशन केलं त्यांनी, पण त्यांना जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या आणि ऑथॉरिटी दिलेली होती त्याच्यात. पाचवा जो आपला मुद्दा आहे त्याचा आहे नो कॉम्प्रोमाइज ऑन द कोर व्हॅल्यूज. शिवाजी राजांनी जी नैतिक मूल्य स्वतःच्यासाठी तयार केली होती आणि जपलेली होती त्यांच्याशी तडजोड ही त्यांनी आयुष्यात कधी केली नाही. त्याच्यात नैतिक मूल्य अत्यंत महत्वाची असतात, ती स्वतःवर लादून घ्यायची असतात स्वतःला आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन असायला पाहिजे. शिवाजी राजांनी ते आता मी सांगेनच, पण तरी तुम्हाला रांझ्याच्या पाटलाचं उदाहरण माहिती आहे. रांझ्याचा पाटील, त्याचं नाव आहे बाबाजी बिन भिकाजी गुजर असं त्याचं नाव आहे. हा जो रांझ्याचा पाटलांना केलेला जो गुन्हा होता तो गुन्हा म्हणजे बलात्कार नाहीये. मूळ कागदात शब्द बद अमल असा शब्द आहे आणि बद अमल या शब्दाचा अर्थ व्यभिचार असा होतो, बलात्कार असा होत नाही. बलात्कार आणि व्यभिचार या दोन शब्दांच्या अर्थात फरक आहे, परंतु व्यभिचार हा सुद्धा शिवाजी महाराजांच्या राज्यात गुन्हा आहे. शिवाजी राजांनी त्याला पकडून आणला रांझ्याच्या पाटलाला आणि गुन्हा साबित झाला तेव्हा हात पाय तोडून दूर केला, चौरंग केला त्याचा. तो जिवंत होता. तो त्याच्या सोनाजी पाटील म्हणून तिथं होता, सोनाजी गुजर त्याच्या इथं आणून टाकलेला होता. सोनाजी गुजर शिवाजी महाराजांच्याकडे आला आणि तो म्हणाला तुम्ही त्या रांझ्याच्या पाटलाला माझ्याकडे आणून टाकलेला आहे, त्याची पाटीलकी तुम्ही माझ्या नावाने करा. पाटीलकीला पूर्वी मोगदमी म्हणत असत, ही मोगदमी तुम्ही माझ्या नावाने करा, मग मी त्याला सांभाळतो आणि काय करायचं ते करतो. म्हणून ते शिवाजी राजांनी दिलेलं पत्र आहे, ते पत्र सोनाजी पाटलाला दिलेलं पत्र मिळालं. पण तो गुन्हा बदअमल म्हणजे बलात्कार नाहीये. बलात्कार असेल तर शिवाजी राजांनी त्या माणसाला जिवंतच ठेवलं नसतं कदाय. परंतु निर्माण करणं, चारित्र्य कसं असणं याच्यावर आणि नो कॉम्प्रोमाइज ऑन कोर व्हॅल्यूज आणि HRD अँड रिटेन्शन हा मुद्दा म्हणून अलीकडच्यासाठी की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि रिटेन्शन. आणि मला माहिती आहे आता अलीकडं ज्या काही IT कंपन्याज आहेत त्याच्यात 25-30 लाखाचं पॅकेज कुणाला जर का एखाद्या IT इंजिनियरला मिळालं तर त्याच कंपनीचे कॉम्प्युटर वाचून तो दुसऱ्या कंपनीत 40 लाखाचं पॅकेज कसं काय मिळायला लागेल ह्याच्या भानगडीला लागतो, कामाला लागतो. तसं शिवाजी राजांचे लोक सोडून गेले, एखाद दुसरा गेला असेल कधीतरी क्वचित, काही गेलेले परत सुद्धा आले, परंतु शिवाजी राजांचे लोक त्यांना सोडून गेले नाहीत. रिटेन्शन हा फार महत्वाचा आहे. मी जपानमध्ये गेलेलो असताना अनेक लोक आवर्जून सांगत होते मी सोनी कॉर्पोरेशनचा माणूस आहे, हे त्यांना सांगायला मी माझदाचा आहे, माझदामध्ये मी 30 वर्ष काम करतो आणि त्यांचे तिथला जो एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांचे रिलेशन्स अत्यंत उत्तम असतात. जपानमध्ये तो जो वर्कर आहे त्या वर्करला कधीही तो मॅनेजमेंटच्या विरुद्ध जात, त्यांचे सगळं निदर्शनं करायचे प्रकारच खूप वेगळे असतात जपानमधले. याचं कारण पहिल्यांदा देशप्रेम आणि देशभक्ती ही त्यांच्या पुढे मुरलेली आहे पूर्णपणे. मी जर का आता हरताळ केला तर माझ्या देशाचं नुकसान होईल, ते मला करायचं नाहीये ही भावना तिथल्या प्रत्येकाच्या मनात असते. आणि त्यामुळे HRD आणि रिटेन्शन हा मुद्दा घेतला. आता आपण लिडिंग बाय एक्झाम्पलचे मुद्दे घेऊ. त्याच्यात 4 आपण केस स्टडीज आहेत. पहिली जी आहे ती अफजल खानाचा एपिसोड आहे, दुसरी जी आहे ती कारतलब खानाचं सरेंडर आहे, तिसरी जी आहे सगळ्यात महत्वाची अतिशय गोष्ट शिवाजीराजांनी करून दाखवली आहे की ती म्हणजे कमांडो रेड आहे. तुम्ही कमांडोज निर्माण करणे आणि त्या कमांडोजची रेड घालणे. सगळ्यात ती शाहिस्तेखानावरची जो अटॅक येतो आणि बॅटल ऑफ वणी दिंडोरी हे काय ते मी तिथे त्यावेळेला सांगेन. आपण अफजल खानाचं काय ते पाहूयात. अफजल खानाचे हा जो प्रकार आहे सगळ्यांना माहिती आहे, मी काही त्याचं सगळं ते सांगत बसणार आहे, पण अफजल खान काय प्रकार होता हे तुम्हाला मात्र मी सांगेन. अफजल खान हा सामान्य माणूस नाहीये. मी एकदा विजापूरला गेलेलो असताना तिथं माझा एक गाईड होता, माझा एक मित्र होते तिथे, बरीच वर्ष झाली या गोष्टीला, आणि तिथं मधुकर जोशी म्हणून तिथं त्या म्युझियमचे क्युरेटर होते. मला म्हणाले निनादराव तुम्ही किती दिवस थांबणार आहात विजापूरला.
मी म्हटलं तुम्ही मला आता विजापूरमध्ये काही दाखवायचं तुम्हाला राहिलेलं नाही असं सांगेस तोवर मी इथं राहणार आहे. तो म्हणाला, असं म्हणाले, असं कोणी म्हणत नाही हो. ते म्हणाले आम्हाला 1 दिवस 2 दिवस म्हणतात लोक जातात. म्हटलं नाही, मला आदिलशाही बघायची, मला विजापूर बघायचं आहे. आणि म्हटलं बारकाईनं बघायचं, तुम्ही चांगला माणूस. ते म्हणाले उत्तम गाईड देतो तुम्हाला. त्याने एक मला माणूस दिला बरोबर, शमीम नाव होतं त्याचं, मुसलमान होतं. पण त्याला विजापूरबद्दल नितांत प्रेम होतं, आदिलशाहीबद्दल त्याला प्रेम होतं. आणि त्या प्रेमापोटी तो मला ते सगळं दाखवत होता. त्याच्यात त्याने मला अफजल खानानं बांधलेली एक मशीद दाखवली. विजापूरपासून एक 3-4 किलोमीटरवर लांब आहे. तिथं त्या अफजल खानाचा जो गुरु आहे चिंदडी शाह, त्याचा एक दर्गा आहे. त्या दर्ग्याच्या इथे एक शिलालेख आहे. या बाजूला मशीद आहे, ती एकमेव मशीद तिथली विजापूरमधली दुमजली मशीद आहे. आणि तिथं अफजल खानाने स्वतःच्यासाठी म्हणून त्याचं प्रेत आणून तिथं पुरण्यासाठी म्हणून तयार केलेला खड्डा सुद्धा आहे. तो खड्डा पाहिल्यावरच आपल्याला कळतं हा केवढा मोठा दांडगा माणूस असेल त्याचं, कारण खड्डा आहे अजून. बाकी त्याचं प्रेत काही तिकडे आलं नाही विजापूरला, त्याला पुरला इथं प्रतापगडच्या तिथं. परंतु ते खड्डा पाहिल्यावर कळतं आपल्याला, त्यानं अफजल खानानं विजापूरहून निघताना आपल्या बायकांना ठार मारलं. 64 बायकांना त्यांनी ठार मारलं. त्या बायकांच्या कबरी तिथं आहे. तिथे एक वीर आहे. त्या शमीमनं मला तिथं नेलं. तो म्हणाला साहब ये देख रहे हैं आप. मतलब क्या देख रहा हूं मैं. तो म्हणाला ये तो एक बावडी है यहाँ. म्हटलं हाँ, इसको सुरंग बावडी कहते. तो म्हणाला अफजल खानाने तिच्या सगळ्या बायकांना एकात बुडवून मारलं आणि त्यांच्या कबरी आहेत म्हणाला. या सगळ्या 11 एकेका ओळीत तिने कबरी मला दाखवल्या. मी मगाशी जो ॲबे बार्थेलोमू कॅरे याचा जो उल्लेख केला, हा ॲबे कॅरे हा तिथं गेला होता 1672-73 मध्ये. हा विजापूरला गेला आणि त्यांनी त्याच्या वृत्तांतात अफजल खानाच्या बायकांच्या कबरींचं बांधकाम चाललेलं आहे असं लिहून टिपून ठेवलेलं आहे. सर्व बायकांना त्यांनी ठार मारला अफजल खानाने. अफजल खानाला स्वतःला गावांना स्वतःचं नाव द्यायची विलक्षण खोड होती. तो वाईच परगाण्याचा मुकासदार होता. 11 वर्ष सतत मुकासदार आहे तो. 49 पासून त्याचा मृत्यू 59ला होईस तोवर तो मुकासदार आहे. वाईच्या तिथे एक बावधन नावाचं गाव आहे बघा, ज्याला बगाड होतं, बगाडचं बावधन म्हणतात तिथं. या बावधनचं नाव अफजल खानाने बदललं आणि त्यानं अफजलपूर मेहम्मद शाही असं नाव ठेवलेलं होतं त्याला. ते काही फार काय राहिलं नाही. अफजल खानाच्या नंतर ते नाव गेलंच कुठं. बावधनच्या लोकांनी टाकून दिलं ते नाव अफजल खानाचं. परंतु त्या गावाचं नाव अफजल खानाने अफजलपूर मोहम्मद शाही असं ठेवलेलं होतं. इथं कोरेगावच्या जवळ रहमतपूर म्हणून गाव आहे बघा. त्या गावाचं नाव किती वेळा बदलावं, किती वेळा अत्याचार व्हावे त्या गावावर. त्या गावाचं नाव आहे कुमठबुद्रुक. आणि त्या कुमठबुद्रुकला रंदौला खान हा आदिलशाहीचा एक मोठा सेनानी तिथं वारला. आणि त्याचा जो मुलगा होता रहमत खान, त्या रहमत खानाने त्याचा रोजा बांधला तिथे रंदौला खानाचा. त्याचे एक शिलालेख आहेत. आणि तिथं त्यांनी नाव बदललं त्या गावाचं आणि रहमतपूर असं त्याचं नाव दिलं. अफजल खान ज्यावेळेला मुकासदार झाला तेव्हा तो रहमतपूरला गेलेला असताना अफजल खानाने तिथे एक शिलालेख स्वतःच्या नावाचा करून ठेवला. त्याच्यात अफजल ही पदवी मिळालेली आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे बरं का त्या शिलालेखात. आणि त्यांनी गावाचं नाव अफजलपूर करून टाकलेलं होतं. या विजापूरच्या जवळ एक महिंद्री नावाचं गाव आहे. या महिंद्री नावाचं गाव अफजल खानाने त्याचं नाव त्यांनी अफजल नगर असं ठेवलेलं होतं. ही त्याची पार्श्वभूमी मी अशासाठी सांगतोय की शिवाजी राजांनी कुठल्या माणसाचा कसा सामना केला. त्याचं एक पत्र मिळालेलं. ते पत्र भारतीय संशोधक मंडळात आहे. त्या पत्रात त्यांनी आदिप शेठ मोकादमला पाठवलेलं पत्र आहे. त्याची भाषा बघा काय. तो म्हणतोय तू माझं जर का ऐकलं नाहीस तर तुला घाण्यात जनोबा समवेत म्हणजे कुटुंब कबिल्या समवेत तुला घाण्यात घालून पिळून काढून मार. मी घाण्यात घालून कुटुंब कबिल्या सकट मारीन तुला मी. ही अफजल खानाची भाषा आहे. त्याचा जो शिक्का आहे त्याच्यात काही फारसी मजकूर आहे. गर अर्ज कुनद सिपर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मलके बजाय तस्बी आवाज आयत की अफजल अफजल. जे उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारल्या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण आहे तर सगळीकडून अफजल अफजल असा स्वतःच्याच नावाचा डांगोरा पिटलेला आहे त्यांनी तिथं त्या. आणि तो शिक्क्यात घालून ठेवल्यावर का स्वतः म्हणजे प्रत्येक पत्रावर त्याचं जे जाईल. किंबहुना काही फरमानात मी स्वतः वाचलेलं आहे आदिलशाही फरमानात की अफजल खान मोहम्मद शाही असं आलं ना की तिथं गर अर्ज कुनद सिपारा सगळंच लिहितात बरं का त्या फरमानात. त्याच्यात अगदी किताब असल्यासारखे त्याचं सगळं अफजल खानाचं वर्णन तिथं केलेलं असतं. अफजल खानाने शहाजीराजांना पकडलेलं होतं. मुस्तफा खान, बाजी घोरपडे आणि अफजल खान या तिघांनी मिळून शहाजीराजांना पकडलेलं होतं. शिवाजीराजांचे सगळ्यात थोरले भाऊ संभाजीराजे ते ह्या कनकगिरीच्या किल्ल्यात असताना अफजल खानाच्या कपटाच्या मुळे ते मारले गेले. आणि असा अफजल खान आता इथं चालून येत होता. तुम्ही कल्पना करा जिजाऊ साहेबांना काय वाटलं असेल त्यावेळेला की आता आपल्या नवऱ्यांना याने पकडलेलं होतं. आपला थोरला जो मुलगा एकच होता तो आणि हा एक राहिलेला आहे. त्याला त्यांनी मारला अफजल खानाने. आणि असा अफजल खान माझ्या या मुलाचा जीव घ्यायला येतोय. त्याला जिजाऊ साहेबांची काय अवस्था झाली असेल ती कल्पना करा तुम्ही. पण त्या बाई साध्या नव्हत्या.
जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई, भली शोभली जास जाया जिजाई, जिचे कीर्तीचा चंबू चंबूत विपाला, करी सावली माऊलीसी मुलाला. तर जयराम पिंडेंनी त्या जिजाऊसाहेबांच्या बद्दल लिहून ठेवले की आयुष्यभर ती मुलाला सावली धरून राहिली, राज्याभिषेक होईस तर राहिले जिजाऊसाहेब तिथं. आणि जिजाऊसाहेब शिवाजीराजांना म्हणाला, शिवबा जाणे संभाजीचे उसने घेणे, तू जा आणि संभाजी माझा जो मुलगा आहे त्याला मारला, तुझ्या भावाला थोरला मारला, त्यांनी त्याचा बदला घे तुझा. आणि मग शिवाजीराजांनी ती मोहीम आखली. आता ही प्लॅनही त्याचा पूर्ण आहे. आणि दुसरं म्हणजे अफजल खानाशी भेटीला जाणं हे देखील महत्वाचं आहे. स्वतः एवढी मोठी ताकद अफजल खानाची, त्याला आणायचं कसा. शिवाजीराजांचा प्लॅन होता ना, तो प्लॅन काय बघा. मला एक पत्र मिळालंय, ते पत्र प्रसिद्ध आहे खरं म्हणजे. शिवाजी राजांनी थेट बाजीप्रभूला पाठवलेलं पत्र आहे. मे 1659 मधलं ते पत्र आहे. बाजीप्रभू हा आपल्याकडचं जे हिरडस मावळ आहे तिथले जे बांदल देशमुख आहेत त्यांचा देशपांडे आहे. आणि बांदलांचा त्यावेळेचा मुलगा आहे तो बहुतेक लहान आहे, रायाजी बांदल, वयानं लहान आहे तो. त्यामुळे शिवाजी महाराजांनी हे पत्र डायरेक्ट एकदम बाजीप्रभूला पाठवले. त्यात ते असं म्हणताय की तुमचे हिरडस मावळातला गड जासलोटगड ऊस पडू लागलेला आहे, तर त्यास मोहनगड नाव ठेवावे. मी 25 असा मी पाठवतोय आणि गड बंदोबस्तात ठेवावा आणि अलंगा मजबूत करून घ्याव्यात. अलंगा म्हणजे पहारेकरांची जी घरं असतात तिथली ती मजबूत करून घ्या तुम्ही, आणि तो गड जागता ठेवा. का? त्याचं कारण एक असू शकतं. ते कारण असे की मी प्रतापगडावर ज्याला खेचणारच आहे अफजल खानाला. अफजल खानाची फायनल फ्रॉन्टियर ही तिथंच आहे, ते प्रतापगड ही फायनल फ्रॉन्टियर आहे, तिथपर्यंत मी त्याला खेचणार. ज्या वेळेला लढाईला सुरुवात होईल, आपले लोक तुटून पडतील अफजल खानाच्या सैन्यावर, त्यावेळेला अफजल खानाचे लोक रानोमाळ पळायला लागतील सगळीकडे, वेगवेगळ्या वाटांनी ते पळायला लागतील. त्यातले काही लोक या वाटेनं वरती येतील आणि तेव्हा तुमच्या लोकांनी कारभार त्यांचा उरकला पाहिजे सगळ्या याच्यातला पुढचा. इतकं प्लॅनिंग शिवाजीराजांचं आहे त्याच्यात. मे मधलं ते पत्र आहे. कुणी काय करायचं, कुठं थांबायचं, कसं थांबायचं की इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत सगळ्या. काय काही लोकांनी त्या पाळल्या नाहीत म्हणून महाराज चिडले सुद्धा होते. त्याच्यात नेताजी पालकर आहे, त्याला सांगितलेले होते सैन्य उतरलं की तू वरती आहे तिथं महाबळेश्वरावर ये. यातला एकही माणूस परत जाता कामा नये. पण गेले. अंकुश खान, याकूत खान, मुसा खान, फाजल खान अफजल खानाचा मुलगा आहे, ही सगळी मंडळी जीव वाचवून पळत गेली, वाईला गेली, तिथनं पुढे गेली. महाराजांनी त्यातला एकही माणूस परत जायला नको होता. एवढा दरारा निर्माण करायचा होता त्यांना, एकही माणूस तिथनं जायला नको होता. पण अफजल खानाला भेटायचं शिवाजी महाराजांनी ठरवलं. आता त्यातला फरक तुम्हाला सांगतो. ही भेट सशस्त्र आहे, शस्त्र वगैरे लपवायचा प्रकार वगैरे काही नाही. टर्म्स अँड कंडिशन्स त्याच्या होती त्या भेटीच्या, की दोघंही 1 to 1 भेटतील एकमेकाला आणि त्यांच्याबरोबर त्यांचे फक्त वकील असतील. 10 माणसं बरोबर येतील आणि ते एका बाणाच्या टोकावर बाण मारतो तिथपर्यंत बाकीचे लोक राहतील. आणि त्या शामियानात फक्त शिवाजी महाराज, अफजल खान आणि दोघांचे वकील एवढेच लोक असतील आणि दोघांनी सशस्त्र भेटीला यायचे. अफजल खान हा सशस्त्र भेट आणि 1 to 1 आहे म्हणूनच भेटीला आला. तो म्हणाला आपले लोकही भोवताली आहेतच, शिवाजी अर्धा गड उतरून येणार आहे, मी अर्धा गड चढून जाणार आहे. दोघांची 10 माणसं तिथे आहेत आणि एकटा शिवाजीच फक्त तिथे मला भेटायला, आणि तो माझ्यासमोर काय टिकणार आहे. शिवाजी महाराजांच्या वकिलांनी ही जी काही फत्ते केली, पंताजी गोपीनाथ वकील आणि त्यांच्या बरोबर आणखीन काही लोक असतील, महाराजांनी कदाचित त्यांना सांगितलं असेल तुम्ही काही थापा मारा तिथून येऊन, तुम्ही मारलेल्या थापांचं नंतर प्रायश्चित्त देऊन मी तुम्हाला मोकळा करतो, पण काय वाटेल ते सांगून अफजल खानाला वाईपासून इथं प्रतापगडच्या पर्यंत आणायचं, पारापर्यंत आणायचं काम तो एकदा आला की तो रडतोंडे उतरला की तो परत जिवंत जाणं शक्यच नाही. पुढचं काम आपण करूनच टाकू, परंतु तुम्ही त्याला खेचून आणा. बुसातीनु सलातीन या नावाचा एक ग्रंथ आहे, विजापूरची आदिलशाही या नावानं त्याचं ट्रान्सलेशन उपलब्ध आहे. त्या ग्रंथात असं लिहिलेलं आहे की एखादा नववधू हा तिचा जो नवरा असतो, नवीन लग्न झालेल्या त्या वधूचा, तर तो तिच्याकडं जसा मोहित होऊन येतो तद्वत अफजल खान मोहित होऊन गेला असं लिहिलेलं आहे तिथं. विजापूरच्या आदिलशाहीच्या ग्रंथात आहेत. म्हणजे शिवाजी राजांच्या वकिलांनी आणि अर्थात महाराजांच्या कर्तृत्वाची मोहिनी त्या अफजल खानावर एवढी पडलेली होती की बाकीचा कुठलाही विचार न करता अफजल खान हे वाई सोडून सैन्यानिशी तो ती रडतोंडी उतरला आणि खाली पारात आला. त्यात आता तारीख ठरली, दिवस तो ठरलेला होता 10 नोव्हेंबर 1659 असा तो दिवस आहे. 10 नोव्हेंबर 1659 मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी होती, गुरुवार होता, दुपारी 2ची वेळ होती. शिवाजी महाराजांच्या बरोबरच्या 10 लोकांची नावं ती कवींद्र परमानंदांनी त्याच्या ग्रंथात दिलेली आहेत.
त्यातले काही लोक फक्त तेवढंच दिसतात, नंतर ते कुठं अदृश्य झाले काही कळत नाही बाबा, काही नंतर काही पुढे मिळत नाहीत. काही लोकांची नावं येत आहेत मात्र नंतर. काताजी इंगळे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, जीवा महाला, संभाजी कावजी, सूरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान हे शिवाजी महाराजांचे 10 लोक आहेत. अफजल खानाचे लोक आहेत. पण अफजल खानाच्या लोकात अब्दुल सय्यद आणि बडा सय्यद आहे. तुम्ही सगळ्यांनी 4थीच्या पुस्तकापासून मुलांनी अभ्यास करत असताना सय्यद बंडा असं वाचलेलं असेल, पण त्या माणसाचं नाव बडा सय्यद असं त्याचं नाव आहे. मुळात कागदपत्रात त्याचं नाव बडा सय्यद आहे. एक अब्दुल सय्यद होता, बडा सय्यद, पैलवान खान होता, रहीम खान होता, पिलाजी मोहिते होते, शंकराजी मोहिते होते, अफजल खानाचे आणि इतर 4 यवन होते. अशी ते परमानंदांनी यादी दिलेली आहे त्याची. मी एका बखरीत तर सय्यद बंडू असं वाचलेलं आहे बरं का. तिथे काय नावं देतात लोक आपल्याला, भयंकर. आपल्या मराठी लोकांना अहो खरं, तुम्ही पेशवाईच्या वेळेला एक इथं पुण्यात जेन हॉल नावाची बाई होती, एक ब्रिटिश बाई होती जेन हॉल म्हणून. त्या बाईला आपले लोक जमाल खान म्हणायचे. म्हणजे काय नावं तरी काय ठेवायचे. ती बाई पुरुषी पोशाख घालून कवायत करायची, ती कवायत करवून घ्यायची ती बाई, पण त्यामुळे तिला लोक आपले जमाल खान म्हणायचे सगळ्यात. अँडरसन होता, त्याला इंद्रसेन म्हणायचे. ती गंमत आहे ते सगळ्या याच्यातली. परंतु इथं सय्यद बंडू असं लिहिलेलं होतं त्या याच्यात. पण हा बडा सय्यद होता. आणि शिवाजीराजे ज्यावेळेला भेटीला आले आणि अफजल खानाला भेटले, अर्थात महाराजांनी सील वगैरे केलेलं होतं, आणि शिवाजीराजांनी भेट घेतली. अफजल खानाने त्याच्या आधीच ती तलवार त्याच्या वकिलाकडे दिलेली होती आणि अफजल खानाने महाराजांचं डोकं दाबून धरलं आणि त्यांनी कट्यार तो चालवणार एवढ्यात बाहुयुद्धात निपुण असलेल्या शिवाजी महाराजांनी स्वतःला सोडवलं आणि त्यांनी तलवार काढली. आणि शिवा हा कृपाणिका ग्रेण कुक्षावेव तमस्पृशत आकृष्यांत्राणी सर्वाणी सा कृपाणी विनिर्गता. ती परत येत असताना तिची आतडी घेऊन बाहेर पडली सगळे. ती तलवार असते ना, दुधार तलवार असते, स्लेंडर असतं, सेबर ब्लेड असतं त्याला, आणि ते जे स्टील असतं ते पोटात खुपसल्यानंतर पुढे बायनेट सारखं असतं त्याला, त्यामुळे ते खुपसल्यानंतर ती तलवार थेट आत जाते, हिल्टपर्यंत जाते, आणि ती गेल्यानंतर फक्त अशी फिरवतात. एवढं झाल्यानंतर आज जे काही त्याच्या आडत ते तुकडे होऊन जातात. अफजल खानाचं तसंच झालं. एवढंच नव्हे, शिवाजी राजांनी त्याच्या डोक्याचे 2 तुकडे केले. आणि नंतर हा तो बडा सय्यद धावून आला, त्याचा वार महाराजांनी तलवारीने अडवला. एक तलवार हातात असली, नुसतंच आपलं वाघनखन जर का जंबी असतील तर याचा वार अडवता आला नसता महाराजांना. पण तो त्याचा वार बड्या सय्यदाचा शिवाजी महाराजांनी तलवारीने अडवला आणि त्याच्या पाठोपाठ आलेल्या जीवा महालाला महाराज म्हणाले मीच मारतो याला. तोपर्यंत जीवा महाल्याने त्या बड्या सय्यदाचा वार एक त्यांनी खांद्यावर वार केला आणि त्याचा हातच कापून टाकला पाठीमागनं वार करून. पुढे अर्थात मारले गेले. खानाचे सगळे लोक मारले गेले, 10 लोक मारले गेले आणि शिवाजी महाराजांचे 10 लोक जिवंत राहिले. सगळ्यात ही जी आहे 1-to-1 कॉम्बॅट स्ट्रेट. बाकी तुम्ही सगळं आता सांगत नाही सगळ्यातला, परंतु अफजल खानासारख्या माणसाशी लढायला जाणं, 1-to-1 कॉम्बॅट करणं, ह्याला एक प्रकारचं विलक्षण धाडस लागतं, धैर्य लागतं, साहस लागतं. आणि म्हणूनच कवी भूषण म्हणतोय की तो जो बाज आहे, बाज कहा मृगराज कहा ती साहस मे शिवराज के आगे. त्या बाज म्हणजे ससाण्याचं साहस आणि त्या हत्तीवर झडप घेणाऱ्या सिंहाचं साहस हे सुद्धा शिवाजी महाराजांच्या साहसाच्या पुढे कमीच आहे असं त्याला म्हणायचं आहे. ते कुंद कहा पय वृंद कहा रुचन कहा सर्जाजस आगे, भूषण भानु कृसानु कहा व खुमान प्रताप महितल पागे, राम कहा द्विगराम कहा बल राम कहा रन में अनुरागे, बाज कहा मृगराज कहा ती साहस मे शिवराज के आगे असं त्यांनी म्हटलंय. साहस, करेज हे फार महत्वाचे गुण आहेत ते शिवाजीराजांनी दाखवले. आपण कारतलब खानाचं काय झालं ते बघू. कोण होता कारतलब खान? हा शाहिस्ता खानाचा एक अधिकारी होता. पण शाहिस्ता खान पुण्यात बसला होता. शाहिस्ता खान हलतच नव्हता पुण्यातनं आणि त्यांनी कोकण जिंकायची इच्छा व्यक्त केली आणि तो म्हणाला की आपण कोकणात घुसून कोकण घेऊन टाकू. असं म्हणून त्यांनी कारतलब खाना नावाच्या एका सरदाराला डेप्युट केलं. हा कारतलब खान हा पुण्याहून निघाला. त्याच्याबरोबर एक रायबाघन म्हणून आहे, ही माहूरचे उदाराम देशमुखांची स्त्री आहे, तिला रायबाघन नावाचा एक किताब होता. बरीच सेना होती त्याच्याकडे, हत्ती बित्ती सगळे होते, काही घोडेस्वार होते आणि सामान शस्त्र खूप होती. मात्र ते हे कुठल्या इथं आपल्याकडनं उतरायला वाटा खूप आहेत, घाट कोकणात उतरायला. आता आपण जातो तो भोरघाट आहे, भोरघाटाच्या पलीकडनं कुरवंड्याची वाट आहे, त्याच्या पलीकडे आंबेनळीची वाट आहे, त्याच्या पुढे सवाष्णीचा घाट आहे, तेलवाल्याचा घाट आहे, गाढवलोटीचा घाट आहे, तिथनं तामिणीचा घाट आहे. नंतर या सगळ्या कोकणात उतरायच्या वाट आहेत. शिवाजीराजे कोकणात आधीच जाऊन दबा धरून बसले होते की हा लेखाचा कधी येतो, कारण त्यांना इनपुट्स मिळालेले होते, हेरांनी बातम्या दिलेल्या होत्या की हा खाली आहे. महाराजांनी ठरवलं की ह्याला कुठंतरी घाटात चोपायचा, त्याला धरून. नेमकं कुठं चोपायचं कळत नव्हतं, कारण हा कोणत्या वाटेने उतरणार आहे, कुरवंड्याने उतरतोय का पलीकडच्या आंबेनळीने उतरतोय. आता आंबेनळी बंद झाली आहे, परंतु कुठल्या घाटानं उतरतोय हा हे महाराजांना नक्की माहित नव्हतं. शिवाजीराज खाली जाऊन बसले होते. शेवटी त्यांना कळलं, हेरांनी बातमी दिली की हा आंबेनळीनं आलेला आहे. आणि मग तो आंबेनळीच्या खाली तिथं पलीकडे एक छावणी म्हणून गाव आहे, ते छावणी शिवाजीराजे जाऊन बसलेले होते
आणि तिथं एक जो भाग आहे त्याला उंबरखंड असं म्हणतात. त्या उंबरखंडाच्या इथं ही लढाई झाली आणि त्याला तो वर्ण जो खाली आला ते काय सुरुवातीला शिवाजीराजांनी बाण मारले आणि नंतर हातगईची लढाई झाली, तलवारीची बेफाम लढाई झाली आणि त्याच्यात स्वतः शिवाजीराजे तिथं उभे आहेत. त्याचं वर्णन आहे. शिवाजीराजे त्या भक्कम खांद्याच्या एका घोड्यावर उभे आहेत, तिथं आपले बसलेले आहेत म्हणजे, आणि त्या घोड्याच्या दोन्ही बाजूला तुणीरं लावलेली आहेत, भाते लावलेले आहेत, त्यामुळे तो घोडा विष्णूच्या वाहनासारखा दिसतोय आणि शिवाजीराजांच्या खांद्यावर धनुष्य याचं वर्णन कवींद्र परमानंदांनी बारीक सारीकरित्या केलेलं आहे. ही लढाई शिवाजीराजांनी प्लॅन केली आणि स्वतः शिवाजीराजांनी मारली. ती जी बाई होती जेव्हा कणसासारखी कापायला लागली या कारतलब खानाची सेना, तेव्हा त्या बाईनं, त्या रायबाघांनं त्या कारतलब खानाला सांगितलं की तू शिवाजीला शरण जा. शरण आलेला ना शिवाजीराजे त्यांचे प्राण कधी घेत नाहीत, नाहीतर इथं सगळ्यांचे प्राण जातील अशी परिस्थिती. वर्ण परत तो चढ कुठून जाणार हो, एवढं सगळं चढायचं वगैरे लोक दमणार सगळ्या त्यातले. तो शरण आला. मग आपल्या लोकांनी घोडे बिडे सगळे काढून घेतले, शस्त्र काढून घेतले. आपले लोक त्यांचे कपडे सुद्धा मुघलांचे काढून घ्यायचे, कारण आपल्याला वेश बदलून जायला लागायचे म्हणून कपडे सुद्धा लोकांनी काढून घेतले. शेवटी त्याला शरण दिलं आणि महाराजांनी सोडून दिलं त्याला आणि मग तो कारतलब खान निघून गेला. पण स्वतः शिवाजीराजे तिथे आहे, लीडिंग बाय एक्झाम्पल. याच्यासारखी दुसरी उदाहरणच असू शकत नाहीत. आपण अजून एक उदाहरण बघू. शायस्ता खान. शायस्ता खान हा औरंगजेबाचा मामा आहे. शायस्ता खान हा मुमताजचा भाऊ आहे. एवढा मोठा आहे तो माणूस तिथं बसलेला. त्याचे किताबच तुम्ही ऐकले ना, अमीरुल उमरा हा काही साधा किताब नाहीये. खान खानान, खानातला खान, उमरावातला अमीर. खान खानान अमीरुल उमरा नवाब आझम मिर्झा अबू तालिब शायस्ता खान. यातला अबू तालिब एवढंच त्याचं नाव आहे बरं का, बाकी सगळ्या पदव्या आहेत. त्या मुघलांच्याकडे असे पदवीधर लोक खूप होते तिथे, त्यातला हा एक होता. त्यात औरंगजेबाचा जो दूध भाऊ होता त्याचं नाव होतं बहादूर खान कोकलताश. त्याचं नाव आहे मलिक हसन, पण बहादूर खान, कोकलताश, जफरजंग या सगळ्या औरंगजेबाने त्याला दिलेल्या पदव्या आहेत. जो दूध भाऊ असेल त्याला कोका म्हणायचे, पण ते कोका जरा बरं वाटत नाही म्हणून औरंगजेबाने त्याला कोकलताश अशी एक किताब दिलेला होता. त्याचा मुलगा होता त्याला बहादूर खानाचा, त्याला हिम्मत खान असा किताब होता. बापानी बहादुरी कधी दाखवली नाही, ते हिम्मत खानाने हिम्मत कधी दाखवली नाही, पण आयुष्यभर किताब मात्र बाळगत होते सगळे तिथं. हा शाहिस्ता खान पुण्यात 3 वर्ष बसला होता, हालच ना पुण्यात, काहीच जाई नाही. 3 वर्षात एक चाकणचा फक्त किल्ला घेतला शाहिस्ता खानाने आणि तो जायचं नाही म्हणा. ते जायचं नाही हे डॉक्युमेंटेड आहे बरं का. मी तुम्हाला एका ग्रंथातनं सांगतो काय झालं. या शाहिस्ता खानानं त्याची एक मुलगी होती, तिचं नाव होतं परी बेगम. या परी बेगमेचं लग्न त्यानं, त्याची जी बहीण होती फरजाना बेगम, तिचं लग्न जाफर खानाशी झालं होतं. त्याला नामदार खान आणि कामदार खानाशी 2 मुलं होती. त्यातल्या कामदार खानाशी परी बेगमेचं लग्न यांनी पुण्यात लाल महालात लावलं. पुण्याला 3 दिवस सुट्टी देऊन टाकली होती त्यानं. हे सगळं झाल्यावर त्याचा जो दुसरा भागचा आहे नामदार खान, तो शाहिस्ता खानाकडे आला आणि तो म्हणाला, मामूजान की आपण 3 वर्ष येतो, आपण फक्त चाकणचा किल्ला घेतलाय, तुम्ही मला परवानगी द्या, मी शिवाजीला पकडून आणतो. तर शाहिस्ता खान म्हणाला, बघा काय मुघलांची मेंटॅलिटी काय बघा. शाहिस्ता खान असं म्हणाला की तू तुझ्या जवानीच्या जोशात असं बोलतोय सगळं. अरे जर का आपण शिवाजीला पकडलं तर औरंगजेबाला इथं मोठा शत्रू कोणी राहणार नाही आणि एवढा मोठा पराक्रम केल्याबद्दल औरंगजेब आपल्याला काबूल आणि कंधारला पाठवेल. त्याच्यापेक्षा पुणे काय वाईट आहे, तो मुलूक भयानक आहे. पुण्यातली हवा पाणी फार छान आहे म्हणाला, आपण पुणे बिणं सोडायची बातच करायची, इथंच राहायचं. आणि मग महाराजांना कळलं की अहो जातच नाही म्हणतोय, पुणे चांगलं आहे म्हणतोय. मग महाराज म्हणाले बरं ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला तिथं जाणं भाग आहे. मग शिवाजीराजांनी ती सगळी प्लॅन केली. त्याच्यातलं प्लॅनिंग सगळ्यात महत्वाचं आहे. ते जे कमांडो रेडचं प्लॅनिंग आहे ना, तिथपर्यंत पोहोचणं शक्य आहे, तिथपर्यंत त्याला वार करणं शक्य आहे, पण तिथनं स्वतःचा जीव वाचवून बाहेर येणं, सेफली बाहेर येणं, हे शिवाजीराजांनी करून दाखवलं. काय केलं असेल तुम्ही कल्पना. अर्थात तिथलं तर शाळेत तो वाडा बिडा सगळं वाटा सगळ्यांना माहिती होत्या. आधी कपडे कारतलब खानाच्याकडनं मिळालेलेच होते, तेही कपडे घालून लोक गेलेले असतील मुघलांचे कपडे घालून तिथं. परंतु त्याची प्लॅनिंगची डिटेल्स आपल्याकडे जरी नसली तरी शिवाजीराजांनी त्यांनी जी रेड मारली ही त्यावेळेला रमजानचे रोजे चालू होते, रमजान होता, आणि त्यामुळे रात्री लोक जेवून झोपलेले होते तिथं, रात्री तुडुंब जेवून झोपलेले होते. त्यामुळे शिवाजीराजांचे लोक पहिल्यांदा स्वयंपाकघरात आत घुसले. तिथं काही पहारेकरी झोपलेले होते, त्यांना असा पहारा करतात होय असं म्हणून मारलं त्या पहारेकऱ्यांना पहिल्यांदा. शेवटी शिवाजीराजे स्वतः अफजल त्या शाहिस्ता खानाच्या डेऱ्याकडे तिथं आले, पण तिथं जी क्षमादानं होती, चिरागदानं असतात, ती चिरागदानं त्या शाहिस्ता खानाच्या बायकांनी विझवून टाकली आणि त्या अंधारात महाराजांनी लोकांनी तलवारीचे वार करायला सुरुवात केली. 16-17 लोक मारले गेले अंधारात. तिथं आदल्या रात्री आलेला शाहिस्ता खानाचा एक मुलगा होता अबुल फतह खान, तो देखील तिथं मारला गेला. पण शेवटी एक वार बसला त्या शाहिस्ता खानाच्या इथं. महाराजांना कळतं ते तलवारीचा वार लागला ना, तो कळतं काहीतरी तुटलंय, त्यांना कळ. ते म्हणाले बहुतेक मेला, चला आता आपण दोन, म्हणून ते सगळे बाहेर आले तिथनं. आता तो राहिला, पण त्यांनी इतका हक्का खाल्ला या शाहिस्ता खानाने
की 3 वर्ष पुण्यात बसलेला शाहिस्ता खान 3 बोटं गमवून 3 दिवसात गुल झाला इथनं. 6 एप्रिलला शिवाजीराजांनी ही रेड मारली आणि त्याच्यानंतर 9 एप्रिलला शाहिस्ता खान पुणे सोडून घाबरून तो निघून गेलाय. औरंगजेबाच्या नजरेतनं तो उतरला, त्याला बंगालमध्ये पाठवला. बंगालमध्ये त्यांनी पोर्तुगीज लोक एका बेटावर किल्ला बांधत असताना यांनी हल्ला केला आणि पोर्तुगीजांना पळवून लावलं. तिकडे पराक्रम केला बरं का शाहिस्ता खानाने बंगालमध्ये गेल्यावर. पण ही जी रेड आहे ही शिवाजीराजांनी काढलेली, ही लीडिंग बाय एक्झाम्पल स्वतः आहेत तिथे. त्यांना लोकांना पाठवता आलं असतं, रे जा रे तिकडे बघून या, शाहिस्ता खानाला मारून या वगैरे सगळं करता आलं असतं. पण तसं केलेलं नाहीये. शिवाजीराजांनी स्वतः प्लॅन करून ही स्वतः लीड केलेली. का लोकांनी पाठीमागे उभं राहू नये त्यांच्या मग सगळ्याकडे. त्यामुळे लीडिंग बाय एक्झाम्पल आहे मोठा. अजून एक त्याचा शेवटचा भाग आहे वणी आणि दिंडोरीची लढाई, ती बघू आपण काय. शिवाजीराजांनी सुरत 2दा लुटली. एकदा शिवाजीराजांनी जी सुरत लुटली ना, ती सुरत लुटली ती त्यांनी 64 साली लुटली, नाही तर 70 साली लुटली. शिवाजीराजे 64 साली सुरत लुटायला गेलेले होते ना, त्यावेळेला त्यांनी घोडे नेलेले होते बरोबर. 5000 घोडे होते आणि प्रत्येक स्वाराच्या बरोबर रिकामं घोडं होतं की त्या घोड्याच्या पाठीवर लूट टाकायची आणि मग निघून यायचं तिथनं. वेगानं निघून यायचं, कारण मुघल येतील, चालून येतील. त्यामुळं संघर्ष न करता वेगानं निघून येण्यासाठी म्हणून शिवाजीराजांनी पहिल्यांदा घोडी वापरली. पण नंतर 6-7 वर्षात मुघलांची ताकद आणि वेग हा शिवाजीराजांच्या लक्षात आल्याच्यामुळे शिवाजीराजे 70 साली बैल घेऊन गेले लढायला बरं का. सुरत लुटायला बैल घेऊन गेले. आधी घोडे वापरलेले होते, आता बैल. शांतपणे मुघल आले तरी आपण तिथे लढायला उभं राहायचं. आणि तसंच झालं. शिवाजीराजे सुरत लुटून परत येत असताना तिथं वाटेत ज्यावेळेला ते मुल्लरला आले, मुल्लरची पेठ लुटली त्यांनी आणि तिथनं कांचनबारी म्हणून आहे त्याच्या खिंडीतनं खाली आल्याच्या नंतर वैजापूरून मुघल आले. इखलास खान आला पहिल्यांदा, पाठोपाठ दाऊद खान कुरेशी आला. आणि तिथं ज्या लढाईला वणी दंडोरीची लढाई म्हणतात, त्याच्यात बखरीतली वाक्य फार सुंदर आहेत म्हणून सांगतो. त्याने असं लिहिलंय सभासदानं की खाचा राजा बख्तर घुगी घालून उभा राहिला. स्वतः शिवाजीराजे चिलखत शस्त्राण घालून लढायला उभे राहिले. सडे सडे राऊत उभे राहिले तिथं. शिवाजीराजे स्वतः लढायला उभे राहिलेले. आणि तो चालून आलाय का, इखलास खान चालून आलाय का, नंतर अशी काही जोरकस लढाई झाली वणी दिंडोरीची की त्याच्यात इखलास खान पाडाव झाला. पाडाव म्हणजे पकडला गेला. अनेक लोक पकडले, नामांकित वजीर पाडाव झाले असं लिहिले. मोठमोठे सरदार मुघलांचे पकडले गेले. तो दाऊद खान कुरेशी पळून गेला. आणि त्याच्यानंतर परत हे सगळं सामान, घोडे, उंट, त्याच्यानंतर शस्त्र आणि कपडे मुघलांचे, हे परत आपल्याला त्याच्यात लूट आणखीनच जास्त, सुरतेच्यापेक्षा आणखीन जास्त लूट मिळाली त्याच्यातनं. पण खासा राजा बख्तर घोगी घालून उभा राहिला. लिडिंग बाय एक्झाम्पलचं याच्याकडे फार सुंदर उदाहरण आहेत. शिवाजीराजांनी आपल्या कर्तृत्वानं ही दाखवून दिलेली उदाहरण आहेत सगळे. आपण एक रिव्ह्यू घेऊ आणि मग पुढे जाऊ. त्यातला पहिला आहे अफजल खान, कारतलब खान, शायस्ता खान आणि वणी दिंडोरीची लढाई. ॲबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ ऑपॉर्च्युनिटी. हे मॅक्झिम आहे नेपोलियन बोनापार्ट. नेपोलियन बोनापार्टचं म्हणणं असं आहे की यू नीड नॉट वेट फॉर द ऑपॉर्च्युनिटीज टू कम अक्रॉस, यू कॅन क्रिएट इफ यू आर एबल इनफ टू डू इट. तुम्ही स्वतःच्याकडे ॲबिलिटीज जर का असतील तर तुम्हाला काय, तुम्ही क्रिएट करू शकता. यू कॅन मोल्ड वर्ल्ड फॉर युअर सेल्फ. हे त्यांनी दाखवून दिली नेपोलियन बोनापार्टचं हे मॅक्झिम आहे. आता आपण दुसरा भाग घेऊ. TMT टाइमलेस मॅनेजमेंट टेक्निक्स. आपला दुसरा भाग त्यातला असा आहे की पोस्ट अफजल खान कॉन्क्वेस्ट. फार मजा आहे त्यात. शिवाजीराजांचं मन काय, आराखडे काय, त्यांच्या मनातले विचार काय चालतायत ना, ते आपल्याला पोस्ट अफजल खान कॉन्क्वेस्टमध्ये कळेल. सॅकिंग ऑफ सुरत, ग्रेटेस्ट एस्केप फ्रॉम आग्रा आणि साल्हेर टू चिंची, ते काय ते मी सांगतो नंतर. आपण पहिला भाग घेऊ त्याचा, पोस्ट अफजल खान कॉन्क्वेस्ट काय. शिवाजीराजांनी 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला मारला. आणि आश्चर्य बघा काय, हे आश्चर्यकारक गोष्ट त्याची अशी आहे की पुढच्या फक्त 18 दिवस, केवळ 18 दिवस आहेत, या 18 दिवसात शिवाजी महाराजांच्या ताब्यात प्रतापगडपासनं विशाळगड पर्यंत प्रदेश आणि किल्ले आले. पन्हाळगड जिंकला, विशाळगड जिंकला. कशाच्या जोरावर जिंकले? शिवाजीराजांनी आपल्या लोकांना सांगून ठेवलेलं होतं, इथं मला काही जरी झालं तरी तुम्ही कॅम्पेन चालू करायची. मी जर का नसलो तर स्वराज्य मी नेतोजीवर मिरवतो, परंतु तुम्ही ताबडतोब प्रतापगडवरनं बाहेर पडायचं आणि आदिलशाहीत घुसायचं. त्यांनी लोकांना सांगितलेलं होतं की केवळ जरबेमुळे आणि दराऱ्यामुळे किल्ले ताब्यात येतील, लढाई करायची वेळ येणार नाही. आणि तसंच झालं. ज्यावेळेला पन्हाळगडला शिवाजी महाराजांचे लोक आले त्यावेळेला वरती जे किल्लेदार होते आदिलशाहीचे, त्यांनी लोकांना विचारले, हे कोणाच लोक खाली तिथं? लोक म्हणाले शिवाजी महाराजांचे लोक आहेत. ते म्हणाले, अरे आपले अफजल खान कुठे गेले? मग ते म्हणाले, अफजल खान वर, शिवाजी महाराज खाली. किल्ले देऊन टाकले लोकांनी घाबरून सगळ्या. नको म्हणाले, इथं अफजल खानाला मारणारा माणूस इथून बसला असेल तर आपलं काय होणार त्याच्यात. लोकांनी घाबरून देऊन टाकले. पण हे शिवाजीराजांनी आधीच रीड केलेलं
जे आदिलशाहीच्या लोकांच्या मनावर होणारा परिणाम काय आहे तो शिवाजीराजांनी आधी वाचलेला होता पूर्ण. त्यामुळे ही त्यांनी कॅम्पेन केली आणि केवळ 18 दिवसात शिवाजी महाराजांनी विशाळगडपर्यंत प्रदेश काबीज आणि विशाळगड पन्हाळगड किल्ले आणले. आणि गंमत म्हणजे पुढची लढाई शिवाजीराजे हे त्या रुस्तुमे जमाशी कोल्हापूरला खेळले आहेत. कोल्हापूरच्या जवळ ती लढाई झाली. परत ते काही आपल्या इथे येऊन प्रतापगडला येऊन बसलेले नाहीत. पुढची लढाई रुस्तुमे जमाची खाली. आणि गंमत बघा, रुस्तुमे जमाची जी लढाई झाली ना, रुस्तुमे जमांनी काय फिल्डिंग लावलेली होती ते दिलेली आहे शिवभारतात. कोण कुठं होतं त्याचे सैनिक आणि बरोबर शिवाजी महाराजांनी सुद्धा आपले लोक कुठं कुठं ठेवले सगळं दिले. गंमत म्हणजे फक्त पळणार कोण आणि कधी एवढंच ठरवायचं होतं रुस्तुमे जमानला, की कोण कोण पळतंय त्याच्यातनं, पहिल्यांदा पळ कोण काढतंय. शेवटी रुस्तुमे जमानच पळत सुटला पहिल्यांदा. त्याच्या पोटापट त्याची फौज पळून गेली तिथं केवळ दराऱ्यामुळे आणि घाबरून रुस्तुमे जमाची फौज तिथनं पळून गेली. पण पोस्ट अफजल खान कॉन्क्वेस्ट जी आहे ती 18 दिवसात आपल्या साम्राज्याचा विस्तार करणं, स्वराज्याचा विस्तार करणं आणि आपल्या राज्याच्या सीमा या पार विशाळ गडापर्यंत नेणं. आणि मग आपल्याला माहितीये पन्हाळगड आणि विशाळगड हे शिवाजीराजांना 2 आधारस्तंभ ठरलेले किल्ले त्यातले ते त्या कॅम्पेनमध्ये त्यांनी मिळवलेले आहेत. त्याच्यातनं पोस्ट अफजल खान कॉन्क्वेस्टमध्ये. दुसऱ्या सुरतेचा शिवाजीराजांनी सुरत मगाशी मी सांगितली 2दा लुटली ते. पण शिवाजीराजांनी पहिल्यांदा सुरत लुटली ना त्याच्यात काही पथ्य पाळलं. ही सुरत कशी लुटली आणि का लुटली हे सुद्धा मला सांगितलं पाहिजे. एक दिवस महाराजांचा हेर आला. शिवाजीराजे म्हणाले, अरे 3 वर्ष आपला मुलूक बर्बाद केला या शायस्तेखानांनी, मुघलांनी, आता त्याची भरपाई कुठनं तरी करायला पाहिजे. त्यांच्या हेरांनी बातम्या आणल्या आणि त्याच्यातला जो बहिर्गिनायक आहे तो बहिर्गिनायक आला महाराजांना म्हणाला, महाराज सुरत मारिली आणि अगणित द्रव्य सापडेल. तो म्हणाला, महाराज सुरत मारली तर आपल्याला प्रचंड द्रव्य आपल्याला मिळेल, सुरत मारू आपण. जिथं धन असेल तिथं शिवाजी महाराजांचं प्रेम होतं. सुरतेवर तत्क्षणी महाराजांचं प्रेम बसलं, कारण तुडुंब होती सुरत पैशानी भरले. प्लॅनिंग महत्वाचं आहे. राजगड ते सुरत, सुरत मारणे आणि परत येणे. पण त्या बहिर्गी नायकाला कुणाकुणाकडे काय काय ठेवलेलं आहे याचा पूर्ण पत्ता होता. कुणाच्या जमिनीत गाडून ठेवले, कुणाच्या जिन्यात ठेवले, कुणाच्या भिंतीत ठेवलेत, कपाटात ठेवले, खिशात सुद्धा काय ठेवलं असेल ह्याची सुद्धा बहिर्गीनं यादी आणून दिली असेल की एका डाव्या खिशात अमुक ठेवले आणि एका 5 हिरे ठेवले, हे सुद्धा त्याने आणून दिलेलं असतं. पण त्याच्याकडे ब्लूप्रिंट होता, सुरतेचा ब्लूप्रिंट होता. त्यामुळे शिवाजीराजे सुरतेला आले ज्या वेळेला त्यांनी पहिल्यांदा खंडणी मागितली, त्यांनी ट्रिब्यूट्स मागितले, पण ते लोकांनी ट्रिब्यूट्स दिले नाहीत. त्यामुळे शिवाजीराजांना सुरत लुटण्यापासून गत्यंतर राहिलेलं नव्हतं. पण ते सुद्धा एक पथ्य सांगतो मी तुम्हाला. तिथे एक सुरतेत व्यापारी होता, त्याचं नाव होतं मोहनदास पारख, गुजराती व्यापारी होता. हा डच लोकांचा हिंदू दलाल होता आणि या व्यापाऱ्यांनी तिथं काही खूप चांगली धर्मकृत्य केलेली होती, उत्तम कामं सुरतेत त्यांनी केलेली होती या मोहनदास पारखनं. पण तो नुकताच वारलेला होता. त्याच्या घरात प्रचंड संपत्ती होती, हे सुद्धा त्यांनी आणलेलं होतं. बहिर्गी नायकांनी महाराजांना सांगितलं होतं. ज्या वेळेला हे सगळे सुरत लुटायला म्हणून शिवाजी महाराजांचे लोक खणत्या लावायला बाहेर पडले, लोकांना चोपायला लागले, आगीविगीस लागल्या तिथं, त्यावेळेला शिवाजीराजांचे काही स्वार या मोहनदास पारखच्या घराच्या समोर येऊन थांबले. ते लोक घाबरले. मोहनदास पारखच्या घरातले, त्याची बायको असेल, मुलं असतील, सगळे घाबरले. त्यांना वाटलं आपलंही घर जाणार, आता मराठ्याला लुटणार, इथपर्यंत आले ते लोक. पण काही झालं नाही. रात्रभर काही झालं नाही. रात्रभर दंगा चालू आहे, बाकी ठिकाणी खंट्या लावल्यात, रस्त्यावर आरडाओरडा चालू आहे, घोड्यांच्या टापा ऐकू येतात, लोकांचे टाहू ऐकू येतात, किंकाळ्या ऐकू येतात. या सगळ्या गदारोळात सकाळ झाली. ते सकाळ झाल्याच्या नंतर या लोकांची भीड खेपली आणि यातल्या काही लोकांनी, शिवाजी महाराजांचे स्वार खालीच होते ते, त्यांनी विचारलं, अरे तुम्ही कोणाचे लोक आहात? ते म्हणाले, आम्ही शिवाजी महाराजांचे लोक आहोत. ते म्हणाले, तुम्ही इथं काय करताय? ते म्हणाले, इथे एक माणूस राहत होता, त्यांनी उत्तम कामं केलेली होती, धर्मकृत्य केलेली होती आणि त्याचं घर आमच्या लोकांच्या पासून वाचवायला आमच्या राजांनी सांगितलेले, म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहोत. इतकं पथ्य, म्हणजे त्यांना इनपुट्स काय काय मिळालेले असतील तुम्ही कल्पना करा. आम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा आता हे सांगितलं की नंतर सुरत आणि इतर ठिकाणी उभारायला परवानगी देतील ना गुजराती मंडळी? नक्की देतील असं मला वाटतं. सुरतेला उभारला गेला, पहिल्यांदा त्यांनी आक्षेप केलेला होता. पण मी सांगितल्यात या गोष्टी जेव्हा सांगितल्या की शिवाजीराजांनी सुरत गुजरातींची होती म्हणून नाही लुटली. ते शेवटी म्हणाले भाषणाच्या वेळेला की औरंगजेबाची व्ही होती सुरत म्हणून मी लुटली. माझा मुलूक 3 वर्ष या मुघलांनी बर्बाद केला, त्याची भरपाई मला कुठनं तरी करायची होती, त्यामुळे मला सुरत लुटण्यापासून गत्यंतर नव्हतं, म्हणून मी सुरत लुट. आणि मग शिवाजीराजे वेगानं जिथनं परत आले सुरत एकेकात. पण सॅकिंग ऑफ सुरत, ही सुरत जी लुटल्याच्या नंतर मी मगाशी आपल्याला सांगितलं, एक वाक्य तिथल्या लोकांच्या मनात आणि कायम लोक घाबरले. ज्या प्रकारे शिवाजीराजांनी सुरत लुटली, शिवाजी या नावालाच घाबरायला लागले. त्यांनी लिहिलं हेनरी गॅरीनी, सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी. नुसतं शिवाजी असं नाव काढलं की लोक घाबरायला लागतात, नकोच म्हणाल ते, पळून जाऊ आपण इथनं, भडोजकडे पळून जाऊ सगळ्या.
पण हे त्यांनी जे काही केलं ते अर्थात औरंगजेबाने लुटालूट केली 3 वर्ष इथं शाहिस्ताखानाला पाठवून त्याची भरपाई करण्यासाठी म्हणून शिवाजीराजांनी या सुरतेचं एक काम तमाम करून टाकलेलं. दुसरा घेऊ आपण त्याच्यासाठी लागणारं म्हणून प्लॅनिंग. पुण्याहून जाईस्तोवर सुरतेपासून लुटून येस्तोवर परत ह्याच्यात फार कमी जीव गेले महाराजांच्या माणसांचे, फार स्वल्प जीव गेलेले आहेत, पण लूट मात्र मोठी आहे. हा जो भाग आहे ना, आग्रा खरं समजावून सांगायला मला 3 दिवस तरी लागतील. तुम्हाला इतकं आग्र्याचे कागदपत्र आपल्याकडे आहे. शिवाजीज व्हिजिट टू औरंगजेब ॲट आग्रा त्याच्यात डिंगल भाषेतली राजस्थानी पत्रच छापलेली आहेत. त्याच्यात तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी सांगतो. शिवाजी 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 काय आहे याची एक चुणूक म्हणून जाता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की शिवाजी राजांनी 12 मे 1666 या दिवशी औरंगजेबाची आग्र्याच्या किल्ल्यात भेट घेतली. तो प्रसंग काय झालाय आपल्याला माहिती आहे. या दरबारात उजव्या हातावर डावा ठेवून खाली मान घालून उभं राहायचं. त्या दरबारात शिवाजी महाराज कडाडले एकदम. म्हणजे काय त्या दरबार मुघलांच्या आबरूचं झालं असेल. पण औरंगजेबाने दरबार बरखास्त केला आणि औरंगजेबाच्याकडे अनेक लोक भेटायला आले. त्याच्यात औरंगजेबाची मामी होती, औरंगजेबाची मावशी होती, जाफर खान वजीर होता, त्याचा जो बक्षी मोहम्मद अमीन खान हा होता, मारवाडचा राजा जसवंतसिंग राठोड, ते सगळे मंडळी आले आणि ती म्हणायला लागली औरंगजेबाला की तुम्ही शिवाजीला मारा. या शिवाजीनं आपली अब्रू घेतलेली आहे, मुघलांची अब्रू त्यांनी घेतलेली आहे, तुम्ही शिवाजीला मार असं म्हणायला लागलं. औरंगजेबाने काही केलं नाही, नुसतं ऐकून घेतलं. शिवाजीराजांना हे सगळं कळलं. दुसऱ्याच दिवशी शिवाजीराजे बाहेर पडले आणि रामसिंग कछवाकडे गेले आणि रामसिंगाच्याकडनं त्यांनी 66,000 रुपये काढले आणि त्याला हुंडी लिहून दिली, प्रॉमिसरी नोट लिहून दिली त्यांनी. आणि शिवाजीराजांचे इतर लोक बाहेर पडले, इतर सावकारांच्याकडे ते गेले, सावकारांच्याकडनं पैसे काढले आणि त्या सगळ्यांना हुंड्या लिहून दिल्या त्यांनी. या हुंड्या जिजाऊ साहेबांनी राजगडवर क्लिअर केल्या. परंतु शिवाजीराजे स्वतः थैली घेऊन जाफर खान वजीराच्या घरी गेले. त्यांचे इतर लोक थैल्या घेऊन इतर लोकांच्याकडे गेले. आणि आता 1च महिन्याच्या नंतर काय गोष्ट घडली बघा. 1च महिन्याच्या नंतर राजस्थानी पत्रात असं लिहिलेलं आहे की 1 महिन्यापूर्वी जे लोक शिवाजी महाराजांना मारा असं म्हणत होते त्यातला एक जसवंत सिंग सोडला तर बाकी सर्व लोक शिवाजी महाराजांचे मित्र झालेले आहेत असं लिहिले ते. काय पर्सनॅलिटी असेल, काय काम असेल केलेलं शिवाजीराजांनी. तुमचे शत्रूचे लोक आपले करणं, एकात निम्मी लढाई मारलीच होती त्यांनी तिथं. म्हणजे त्यांना मिळतच होते विकनेसेस कुठं कुठे आहेत, काय काय आहेत, सगळ्या हे त्यांना कळतच होतं सगळ्या काय. पण शिवाजीराजांच्याकडे त्या सिच्युएशनची स्वॉट अनालिसिस करायची स्वतःची एक मोठी कपॅसिटी होती. स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स याचा एक क्विक अनालिसिस करायचं असतं. कुठल्याही सिच्युएशनला हे 4 लागू आहेत. मॅनेजमेंटच्या ह्याच्यात हे कायम शिकवतात स्वॉट अनालिसिस म्हणून. ते शिवाजीराजांनी ते केलं. मित्रच केले, शत्रूचे लोक आपले स्वतःचे मित्र केले त्या सगळ्या. पण ही जी एस्केप आहे मी त्याला का ग्रेटेस्ट म्हणतो याचं कारण औरंगजेब हा एक मोठा फॅक्टर आहे त्याच्यात. की औरंगजेबानी बापाला कैद केलं स्वतः, त्याच्याशिवाय त्याला राज्यावर बसताच आलं नसतं. बापाला मारलं तरी पाहिजे, नाहीतर कैद तरी केलं पाहिजे, त्याच्याशिवाय गादीवर बसताच येत नसे. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात एकदा असं लिहिलेलं आहे की या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं, आपणच गादीवर जाऊन बसलो. पण औरंगजेबाने बापाला कैद केलं, भावांना सगळं मारलं त्यांनी दारा शोकोला ज्या पद्धतीनं मारलं ती पद्धत फार विलक्षण आहे. अगदी क्रौर्य भरलेलं आहे त्या सगळ्या पद्धतीत. तेच क्रौर्य त्यांनी संभाजीराजांच्यावर नंतर दाखवलं. इथं दाराची धिंड काढली होती त्यांनी, शेवटी मुंडकं मारलं त्याचं, सांगेन मी कधीतरी उद्या. परंतु औरंगजेबानी स्वतःच्या बहिणीला कैद करून ठेवलेलं होतं, औरंगजेबानी स्वतःच्या मुलाला मारलं. तुम्ही कल्पना करा हा काय प्रकार आहे सगळ्या. मुलाला, मोहम्मद सुलतान हा त्याचा सगळ्यात थोरला मुलगा होता, त्यानं बंड केलं म्हणून औरंगजेबाने ठार मारला, स्वतःच्या मुलाला मार. अशा औरंगजेबाच्या तावडीत शिवाजी महाराज सापडलेले आहेत आग्र्याच्या कैदेत असताना. त्यांच्या बरोबर 300-400 लोक आहेत, त्यांच्याबरोबर 8 हत्ती होते महाराजांच्या बरोबर. आणि तुम्हाला आश्चर्य सांगू, यातला एकही माणूस जीव न गमावता परत आला. प्रत्येक माणूस परत आला त्यातला, सगळे लोक. एवढंच नव्हे, हत्ती परत आले, 8 हत्ती. ते कवींद्र परमानंदाच्याकडे दिले होते. आता हत्तीच्या वेगानं तो बिचारा येत होता, त्यामुळे ठिकठिकाणी तो पकडला गेला. पण त्याच्याकडे परवाना होतं आणि त्या परवानावर शिक्के मोहम्मद अमीन खानचे. हा मोहम्मद अमीन खान कोण आहे आता तुम्हाला सांग. मोहम्मद अमीन खान हा इथं दख्खनचा एक सरदार आहे अमीर जुमला म्हणून. या अमीर जुमल्याचा तो मुलगा आहे. आणि अमीर जुमला आणि शहाजीरे यांचा उत्तम परिचय होता. एक एक कोण कोण कसं हे कळायला लागल्या की नंतर माणसं कुठनं फोडायची. सगळ्यांच्यावर परवान्यावर मोहम्मद अमीन खानाचे शिक्के, ते शिक्के दाखवत शिवाजी महाराजांचे लोक निघून आले, सगळे आले. कवींद्र परमानंद आला आणि सगळ्यात शेवटी आपल्या लोकांना सेफली बाहेर काढल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी जे लोक काही गेले त्याच्यात शिवाजी महाराज आहेत. तुम्ही कल्पना करायचं. पहिल्यांदा असं नाही म्हणाले की हिरोजी झोप रे तुम्ही जातो आता निघून इथनं, असं महाराज म्हणाले नाही.
शिवाजीराजांनी परवाने घेऊन लोकांना बाहेर काढलं. तो एक जामीन दिला होता रामसिंग कछवानी. म्हणजे रामसिंग शिवाजी महाराजांनी एक अर्ज केला औरंगजेबाकडे की तुम्ही मला सोडून द्या, मी आता माझे किल्ले तुम्हाला देऊन टाकतो आणि मी स्वतः तुमचा मनसबदार म्हणून होतो. त्या औरंगजेबानी रामसिंगच्या थ्रू आला होता अर्ज. तो रामसिंगला औरंगजेब म्हणाला की तू आता परत जा, मी या पळाईच्या मागं दिसतोय मला, तू जामीन देतोस का? रामसिंग म्हणाला मी शिवाजी महाराजांना विचारून देतो. मग तो शिवाजी महाराजांच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं औरंगजेब माझ्याकडे जामीन मागतोय, देऊ का? शिवाजी महाराज म्हणाले दे जामीन, मी तुझा जामीन बुडवून जाणार नाही. आणि तुम्हाला खरं सांगतो, शिवाजी राजांनी जायच्या आधी रामसिंगाला सांगून त्याचा जामिनातनं मोकळा करून टाकलेलं होतं. औरंगजेबाने त्याचा जामीन उडवून टाकलेला. इतकं पथ्य पाळलं ते माणसाने आणि सगळ्यांना घेऊन औरंगजेबासारख्या माणसाच्याकडनं आले. मला आठवते तिथं वातावरण त्या आग्र्याचं फार बदललेलं होतं. सगळे लोक औरंगजेबाची चेष्टा करायला लागले होते, चिथू करायला लागले होते. रस्त्यावर तर जायला गेले लोक ह्याच्या हातावर तुरी देऊन शिवाजी निघून गेला येत नाही म्हणून. त्यामुळे औरंगजेबाची प्रचंड चित. हे भूषणाचे काव्य आहे. तो असं म्हणतोय चारी चारी चौकी जहां चकता की चहू और सांजरू भोर लगे रही जिय लेवा की कंधे दरी कावड़ चलियो जब चाव से एक लिए एक जात जात चले देवा की भेस को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो करियो भेस और जब चलियो साथ मेवा की पौन हो कि पंची हो कि गुटका की कौन हो देखो कोनो भांती गयो करामात सेवा की. तो असं म्हणतोय, सगळ्याचाच अर्थ सांगत नाही. शेवटची वेळ अशी तो असं म्हणतोय की हा वाऱ्यासारखा निघून गेला का पक्षासारखा उडून गेला का गुटखा खाऊन गुप्त झाला. शिवाची करामत बघून हे सगळं असं झालं. पूर्वी गुटखा खाऊन गुप्त होता येत असे अशी कल्पना होती बरं का. सध्या गुटखा खाऊन लोक कायमचेच गुप्त होतात, एकदम अंतर्धानच पावतात कधीतरी. पण त्या कवीनं शिवाजी महाराजांच्या सुटकेवर एक काव्य तिथं रचावं. त्या सुटकेचा परिणाम फार विलक्षण आहे. आसामातनं शिवाजी महाराजांना लोक भेटायला आले, आसामातनं पत्र आले. पुढे छत्रसाल बुंदेला भेटायला आला महाराजांना. शिवाजी राजांचं नाव आत्ताच नाहीये, शिवाजी महाराजांचं नाव त्यावेळेला इतक्या लोकांना गेलेलं होतं. एक गंमत म्हणून सांग, औरंगजेबाने स्वतःला एक किताब घेतलं होतं बरं. म्हणजे आता खरं म्हणजे किताब हा कोणीतरी दुसऱ्याला द्यायचा असतं. अरे हा छान गातो रे, हा बालगंधर्व आहे, हा सवाई गंधर्व आहे. नाही, मी सवाई गंधर्व आहे असं म्हणून घ्यायचं नसतं कधी स्वतः. तर औरंगजेबाने स्वतःलाच आलमगीर असं एक किताब घेतलं होतं. आलमगीर म्हणजे जगज्जेता. आणि तो त्याच्या शिक्क्यात घातला होता. आणि त्या शिक्क्यात असलेले पत्र त्यांनी इराणच्या बादशाला पाठवलेलं होतं. शाह अब्बास दुसरा हा इराणचा बादशाह तिथं होता, त्याला त्यांनी पत्र पाठवलं. त्या शाह अब्बासने ते पत्र पाहिल्यावर तो चिडला आलमगीर असं म्हटल्यावर. त्याने ह्याला औरंगजेबाला पत्र पाठवलं तिथनं. त्या पत्रात त्याचा थोडक्यात भाग सांगतो मी. तो म्हणतोय तुम्ही कसले आलमगीर? म्हणाला तुम्ही आलमगीर मग आम्ही कोण? म्हणाला आम्ही बादशाह होतो की इथे इराणचे. म्हणजे पुढचं वाक्य, तो डोंगरचा चुवा शिवाजी तुमच्या ताब्यात सापडलेला असताना तुमच्या हातावर तुरी घेऊन तो निसटून गेला आणि तुम्ही म्हणे आलमगीर. तुम्ही फार फार तर पिदरगीर आहात, बापाला पकडून ठेवणारे आहात, आलमगीर वगैरे काही नाही असं त्या इराणच्या बादशाने लिहिले. पण शिवाजी राजे निसटले ही गोष्ट इराणच्या बादशाच्या कानावर गेलेली होती. ही फार महत्वाची गोष्ट आहे की त्यांच्याकडे बघायची दृष्टी लोकांची शिवाजी राजांच्याकडे बदलत होती साहेब. की त्यांचे हे सगळे चमत्कार ऐकून तरुण पिढी त्यावेळेला त्यांच्याकडे आकर्षित झालेली होती. आसाममधनं लाचित बडफुकन हा जो तिथल्या अहोम राजांचा सरनोबत होता, त्याने शिवाजी महाराजांची पत्रव्यवहार केला. मी कमिन्सचा रिजनल मॅनेजर असताना एकदा गुवाहाटीला मी तिथे एक आमची डीलर्स कॉन्फरन्स घेतली. ती कॉन्फरन्स संपल्यानंतर मी एक प्रश्न विचारला, डज एनीबडी नो मिस्टर सूर्यकुमार भुया? या सूर्यकुमार भुयाने एक आर्टिकल लिहिलं होतं शिवाजी महाराजांचं. एक माणूस आला की पुढं तो म्हणाला, मिस्टर बेडेकर, व्हाय डू यू वॉन्ट मिस्टर सूर्यकुमार भुया? म्हटलं, आय वॉन्ट टू सी हिम बिकॉज ही हॅज रिटन वन आर्टिकल शिवाजी फ्रॉम आसाम इज डॉक्युमेंट्स अँड दॅट्स वाय आय वुड लाईक टू मीट हिम. तो म्हणाला, मिस्टर बेडेकर, अनफॉर्च्युनेटली मिस्टर एस के भुया इज नो मोर. ते वारलेले. फॉर्च्युनेटली यू आर स्टँडिंग राईट फ्रंट ऑफ हिज सन. मीच मुलगा आहे म्हणाला त्यांचा. मला तो घरी घेऊन गेला. त्यांनी पुस्तकं दाखवली, डॉक्युमेंट दाखवली. लाचित बडफुकन अँड हिज टाइम्स नावाचं एक पुस्तक दिलं त्यांनी मला. त्या पुस्तकात शिवाजी महाराजांची पत्रव्यवहार कसा केला लाचित बडफुकननी, त्यांच्यापासून प्रेरणा कशी घेतली आणि त्या प्रेरणेनं तो त्या मुघलांशी ब्रह्मपुत्राच्या पात्रात अश्वक्लांत, इटाखोली आणि गुवाहाटी याच्यामध्ये तो लढला आणि ती लढाई तो जिंकला याचं वर्णन दिलेलं आहे. त्याला बॅटल ऑफ सराई घाट असं म्हणतात. तुम्ही जर का आता इंडियामध्ये गेलात तर बॅटल ऑफ सराई घाटचं तिथं मॉडेल करून ठेवलेलं आहे. पराक्रम कुठे आहे? आसाममधला एक माणूस उभा आहे, शिवाजी महाराजांची पत्रव्यवहार करून प्रेरित झालेला एक माणूस आसाम आहे. तिथं त्या इराणच्या राजापर्यंत शिवाजीराजांचा पराक्रम पोहोचलेला आहे. उत्तरेतनं तर अनेक लोक येत आहेत. छत्रसाल बुंदेला आला, कवी भूषणाला अनेक लोक आले तिथनं. तसा तो पराक्रम आग्र्याच्या या सुटकेच्यामुळे शिवाजीराजांना एक वलय लाभलं, फार मोठं वलय.
की औरंगजेब यासारख्या माणसाच्या तावडीतनं शिवाजीराजांनी स्वतःची सुटका करून दिली. याच्यासाठी जे प्लॅनिंग आहे ना, हे प्लॅनिंग फ्लॉलेस आहे, ॲब्सोल्युटली फ्लॉलेस. एखादा फ्लॉ कुठे झाला असता, संभाजीराजे बिचारे 9 वर्षाचा तो मुलगा आहे, ते इकडे पेटाऱ्यातनं जात असताना हळूच कुठपर्यंत पेटारे आले, जरा बुगळ्या वगैरे असं काय नाही, निर्विकार सगळे. एकाने कुणी प्रत्येकानं स्वतःची कामं चोख केली. लोक सापडले. रघुनाथ बल्लाळ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर, कायस्थ सक्सेना, कवी कलश कवीश्वर हे शिवाजी महाराजांच्या नोकरीतले लोक सापडले तिथे. पण यांनाही माहिती नव्हतं शिवाजीराजे कसे पळाले. महाराजांच्या नोकरीतले हे लोक आहेत, जवळचे लोक आहेत, रघुनाथ बल्लाळ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर. पण यांनाही माहीत नव्हतं. त्यांना राखेचे तोबरे दिले, औरंगजेबाने खेळलं, पण काय यांनी सांगितलं नाही. त्यामुळे दिस इज द ग्रेटेस्ट एस्केप इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. आणि ते प्लॅनिंगचा तो एक भाग आहे. पुढचा घेऊ आपण आता. हा बघण्यासारखा आहे. मी तुम्हाला शिवाजी हे काय प्रकरण, तुम्हाला ते ही गोष्ट दुर्लक्षी गेलेली आहे. शिवचरित्रातनं याच्याकडे फार प्रकाश टाकलेला नाही आहे, पण या गोष्टीवर एक शिवचरित्रात प्रकरणच पाहिजे. काय आहे प्रकरण? साल्हेर ती जिंजीस. साल्हेर हा किल्ला नाशकाच्या इथं वरती सटाण्याच्या तिथं ताहराबाद म्हणून आहे, त्याच्या जवळ हा किल्ला आहे. हा डौलबारी म्हणून एक रेंज आहे आपल्याकडची, त्या डौलबारी रेंजेत येतो. महाराष्ट्रातला सर्वोच्च किल्ला आहे साल्हेर. 5140 फूट उंची आहे समुद्रसपाटीपासून. आणि जिंजीचा किल्ला आहे. हा जिंजीचा मद्रासच्या दक्षिणेला 150 किलोमीटरवर हा किल्ला आहे जिंजी. 3 टेकड्यांचा मिळून झालेला अतिशय मोठा जिंजीचा उत्कृष्ट किल्ला आहे तिथे. शिवाजी राजे ज्या वेळेला आग्र्याला गेले ना, त्यावेळेला त्यांच्याकडे 17 किल्ले होते. म्हणजे मिर्झाराजांनी तहानं दिलेले 12 किल्ले आणि शिवाजीराजांनी प्रतापगड, सिंधुदुर्ग वगैरे बांधलेले असे 5 किल्ले मिळून 17 किल्ले महाराजांच्याकडे होते. शिवाजीराजे 20 नोव्हेंबर 1666ला राजगडावर परत आले. त्यावेळेला जिजाऊ साहेबांनी एक किल्ला जिंकून घेतलेला होता. त्याचं नाव आहे रांगणा उर्फ प्रसिद्धगड. म्हणजे 18 किल्ले झालेले होते. पुढची फक्त 3.25 वर्ष आहेत. ही 3.25 वर्ष शिवाजी महाराजांनी स्वॉट अनालिसिस केलं. त्याने फटकन की कुठं चुकलो आपण मागच्या वेळेला, आणि मुघलांशी जर का लढाईची वेळ आली तर आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे याचं एक अनालिसिस असतं. एखादा माणूस असतो ना, तो गप्प बसत नाही. चळवळ्या माणूस असतो, क्रांतिकारक असतो, तो कायम काहीतरी विचार करत असतो, तो पुढे बघत असतो, काय करायचं ते ठरवत असतो. आणि शिवाजीराजांनी काही मेजर्स घ्यायला सुरुवात केली. ते म्हणाले मागच्या वेळेला मिर्झाराजा राजगडापर्यंत आला होता, इथली खेडी जाळली होती, त्यामुळे ही राजधानी योग्य नाही. आपण ज्यावेळेला परत शस्त्र उपसू मुघलांच्या विरुद्ध, त्यावेळेला मुघल येऊन दंगा करायला लागतील, त्यावेळेला राजगडापर्यंत येतील. मग शिवाजीराजांनी राजगडावरनं राजधानी हलवली रायगडावर. कोकणात नेली पार. रायगड फार तसा अवघड आहे किल्ला, त्याची बलकुबलीची जागा फार अवघड आहे. भोवताली किल्ले आहेत, सेकंडरी फोर्ट्स आहेत. इकडं सोनगड आहे, इकडं लिंगाणा आहे, पलीकडं चांभारगड आहे, त्याच्यानंतर कोकणदिवा आहे. त्या किल्ल्यात वेढलेला रायगड आहे. शिवाजीराजांनी घोडदळ वाढवलं. ऑफेन्सिव्ह टेक्निक्स करायची म्हणून त्यांनी घोडदळ वाढवली. त्यांची स्वतःची 40,000ची पागावत. शिवाजीराजे रोज त्या पागेत जात असत आणि एक श्लोक म्हणत असत, यस्याश्वास्तस्य राज्यम, यस्याश्वास्तस्य मेदिनी, यस्याश्वास्तस्य सौख्यम, यस्याश्वास्तस्य साम्राज्यम, असं ते सांगत असत. आणि 60,000 शिलेदार होते. जे ज्याच्याकडे स्वतःचा घोडा असतो त्याला शिलेदार म्हणतात, आणि ज्याला सरकारातनं घोडा दिला जातो त्याला बारगीर म्हणतात. 1,00,000 घोडेस्वार होते शिवाजी महाराजांच्याकडे. असे एक मेजर्स घेत शिवाजीराजांनी 3.25 वर्ष याच्यात घालवली. आणि 3.25 वर्षाच्या नंतर त्यांनी तलवार काढली मुघलांच्या विरुद्ध. तानाजीला सांगितलं जा सिंहगड घे. तानाजी आला, तानाजी पडला, पण सिंहगड आपल्या ताब्यात आला. तो स्वराज्यात आलेला 19वा किल्ला आहे. आणि आता पुढची गोष्ट अशी आहे की पुढच्या 8च वर्षात, फक्त 8 वर्षात शिवाजी महाराजांच्या ताब्यात या साल्हेर पासून जिंजीपर्यंत 260 किल्ले आलेले. कल्पना करा, अकम्प्लिशमेंट ही आली आहे का कुठं? आज टेक्स्ट बुकमध्ये तर जाऊ दे, पण 8 वर्षात 260 असं एक प्रकरण लिहायला पाहिजे शिवाजी महाराज. आणि तो नुसताच किल्ला जिंकून नाही घ्यायचा, त्या किल्ल्याची व्यवस्था करावी लागते. दुर्गांचं शासन तो परम उग्र आहे असं म्हटलेलं आहे की तिथं हवालदार नेमावा लागतो, तिथं सबनीस नेमावा लागतो, कारखानीस नेमावा लागतो, तटस्थ सरनौबत नेमावे लागतात, इतर हाशा म्हणून तो जड जागता ठेवावा लागतो. शिवाजीराजे नुसते गडपती होते. त्यांना रामदासांनी पत्रात गडपती म्हटलंय, पण काय 5-50 किल्ले होते म्हणून नाही, किल्ले बांधायची दृष्टी होती. ही हॅज मास्टर्ड दी आर्ट ऑफ फॉर्टिफिकेशन असं त्या आंबेडकरांनी लिहून ठेवलेले आहे. काय त्याची उदाहरण मी नंतर ते दुर्गांचं ज्या वेळेला येईन त्यावेळेला मी देईन. पण हा साल्हेर टू जिंजी हा एक विलक्षण प्रकार आहे शिवचरित्रामधला. आणि का लोक सांगत तो 260 किल्ले, आज 260 किल्ल्यांवर जाऊन येणं म्हटलं ना तर त्या माणसाचा निम्मा जीव जाईल त्या सगळ्यांना. इथे 260 स्वतः 1.25 वर्ष शिवाजीराजे गेलेत बाहेर. ते त्यांची पत्र आहेत इंग्रजांना मद्रासच्या लिहिलेली
की माझ्या ताब्यात आता अनेक किल्ले येत चाललेले आहेत आणि मला तिथे बांधकामं करायची आहेत, त्याच्यासाठी सुरुंग लावून मला आधीची तटबंदी तडून टाकायची, तर तुमच्याकडचे सुरंग लोक आमच्याकडे पाठवा. एक जॉन लँगहॉर्नला लिहिलेलं पत्र आहे. अशी पत्र महाराजांची मिळालेली आहेत किल्ल्यांच्या बाबतीतली अनेक. किल्ल्यांच्यावर विलक्षण प्रेम, पण कुठपासून कुठपर्यंत आणि व्याप्ती काय. तामिळनाडूमध्ये भर तामिळनाडूमध्ये तो वेलोरचा किल्ला महाराजांना घेता आला नाही, तो पुढे आला नंतर वर्षभरानंतर, पण त्यावेळेला घेता आला नाही म्हणून तिथल्या टेकड्यांवर शिवाजीराजांनी 2 किल्ले बांधले वेलोरला. एकाचं नाव दिलं साजरा, दुसऱ्याचं नाव दिलं गोजरा. अशी मराठी नावं तामिळनाडूच्या मुलखात महाराजांनी 2 किल्ले बांधून केलेले. पण हा तो फ्लॉलेस प्लॅनिंग, ऍब्सोल्युटली फ्लॉलेस. आपण एक रिव्ह्यू घेऊ. पोस्ट अफजल खान कॅम्पेन सुरत, त्याच्यानंतर आग्रा आणि नंतर साल्हेर टू जिंजी. वेअर देर इज नो विजन पीपल पेरिश. नेपोलियन बोनापार्ट हा एवढा जगज्जेता नेपोलियन, त्याचं रशियाचा जो झार होता अलेक्झांडर दुसरा, याचाची एक तह झालेला होता आणि त्यांनी ठरवलेलं होतं की आपण युरोप जिंकायचं आणि अर्धा रशियाने घ्यायचा आणि अर्धा फ्रान्सने घ्यायचा म्हणून. नेपोलियन 6 लाख लोक घेऊन 1812 मध्ये रशियात गेला आणि त्याला रडवलं तिथल्या थंडीनं. तिथं बोरोडिनोला लढाई झाली, कोसॅक्स हल्ले करत होते, मॉस्कोला लढाई झाली, पण तिथली जी थंडी -65 -60 डिग्री सेल्सिअस या थंडीनं नेपोलियनची पूर्ण वाताहत केली. आणि 6 लाख लोक घेऊन गेलेला नेपोलियन बोनापार्ट फक्त 60 ते 70 हजार लोकांशी कसाबसा जीव वाचून परत आला. त्याचे जे मार्शल्स आहेत, 24 मार्शल्स होते, त्याच्यातलं मार्शल मिशेल निये म्हणून आहे. त्या मिशेल नियेनी असं म्हटलंय, जनरल फॅमिन अँड जनरल विंटर रादर दॅन द रशियन बुलेट्स हॅव कॉन्कर्ड द ग्रँड आर्मी. त्याचा पराभव कोणी केला? शस्त्रांनी नाही केला. इथला आमचा जनरल विंटर आहे, जनरल हिवाळा आहे, त्यांनी पराभव केला नेपोलियनचा. पण नेपोलियनकडे व्हिजन नव्हतं असं म्हणायचं का? नेपोलियन एवढा व्हिजनरी होता, एवढा मोठा होता, पण त्यावेळेला चुकला तो. आणि त्यावेळेला जो चुकला त्याच्यातनं इतके लोक मारले गेले. एका नदी ओलांडताना एका ब्रिजवरनं काही 1000 लोक पडले नदीत. गार पाणी हो सगळं, पाण्यातच लोक गारद झाले तिथे सगळ्या. इतकं नेपोलियनचं नुकसान. याच्या उलट अलीकडं 91 साली गल्फ वॉर झाली, त्याला अमेरिकेचा जो सेनानी होता, तिथला जनरल होता, त्याचं नाव आहे नॉर्मन शॉर्टकॉफ. या नॉर्मन शॉर्टकॉफच्याकडं जवळजवळ 2.5 लाख सेना आणि त्या सगळ्या वॉरमध्ये ह्याचे फेटल त्याचे जे किती मृत्यू पडले असतील ते लोक, तर त्यांची संख्या 150च्या वर सुद्धा नाहीये तिथे लोकांत. इतकं ते युद्ध त्यांनी उत्तमरित्या नॉर्मन शॉर्टकॉफनीच अख्खं कंटक करून टाकलं सगळ्यात. म्हणजे फॅटलिटीज काही फार नाही आहेत त्याच्यात झालेले. पण हे तो माणूस असताना त्याच्याकडे एक व्हिजन फार मोठा असावा लागतो. आणि शिवाजीराजांच्याकडे हे तो व्हिजनरी निश्चितपणे होता. मी आता एक काम करतोय, एक उद्याची चुणूक तुम्हाला फक्त सांगतो की उद्या आपल्याला अजून 4 बघायचे त्याच्यातले. पण हे जे बाकीचे जे TMTs आहेत तर त्याची उद्या मी नक्की कव्हर करेन. पण उद्या मी तुम्हाला काय सांगणार आहे त्यातले एक आत्ता देखील चुणूक तुम्हाला दाखवतो. शिवाजीराजांचं चारित्र्य मी निष्कलंक आहे असं मी म्हणत होतो सर. औरंगजेब जो आहे तो औरंगजेब शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतर असं म्हणाला की हा एक माणूस असा होता की ज्याच्यात राज्य निर्माण करायची क्षमता होती. माझे सेनानी गेले 19 वर्ष याच्याशी झुंजतायत, पण याचं राज्य वाढतच राहिलं आणि शरण आलेल्या शत्रूच्या स्त्रियांची कधी गैरव्यवहार या माणसाने केला नाही, असं औरंगजेब म्हणाल्याचं लोकांनी टिपून ठेवलेलं आहे शिवाजी महाराजांच्या बद्दल. पण मी तुम्हाला सांगतो तो प्रसंग आता फार वेगळा आहे, तो मी सांगतो आणि मग मी थांबतो. तो प्रसंग आहे औरंगजेबाच्या दरबारातला. खरा प्रसंग नाही आहे, नाटकातला प्रसंग आहे. पण औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे, त्याचे मनसबदार उभे, उजव्या हातावर डावात ठेवायचं, खाली मान घालून उभं राहायचं, असे ते सगळे उभे. आणि इथं औरंगजेबाचे शाहजादे आहेत, म्हणजे त्याची मुलं आहेत. आणि तो त्या मुलांना सगळं समजावून सांगतोय आणि त्याच्या अलकाबाचे नारे चाललेत, म्हणजे हजरत सलामत, किबलाए दीनो दुनिया, अबुल मुझफ्फर मोईउद्दीन मोहम्मद औरंगजेब, शहनशाह गाझी आलमगीर बहादर, असे सगळे अलकाब चालले. आणि औरंगजेब येतोय आणि म्हणतो, ये सब फिजूल है शहजाद, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत ये आज क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. यह है हमारे मामू जान अमीर उल उमरा शायस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें.
یہ ہے ہمارے سپہ سالار جسونت سنگھ، جودھپور مہاراجا۔ مراٹھوں کے مار کے زخم انہوں نے سینے پہ نہیں پیٹھ پہ کھائے ہیں۔ یہ ہے سورت کے خوبصورت صوبیدار عنایت خان بہادر، شیواجی صورت آئے تو یہ صورت سے دم دبا کے بھاگ گئے۔ یہ ہے حبشی فولاد خان، ان کے ہتھیلی پر مٹھائی رکھ کر شیواجی آگرہ کے قید خانے سے فرار ہو گئے۔ ہمارے سارے منصوبوں کو خاک میں ملا دیا اس فولاد خان نے۔ یہ ہے کار طلب خان، یہ رسول بیگ روزبانی، یہ میر آتش تربیت خان، یہ خان جہاں بہادر، بہادر خان کوکل تاش، یہ بوندی نریش بھاؤ سنگھ ہاڈا، یہ رنمست خان، یہ کیسر سنگھ، یہ سید منور خان بارہا۔ تمام سارے راجپوت، بندیل، ترک، ایرانی، افغانی، ازبیکی، حبشی، مغل فوجمند سردار جنہیں شیواجی نے شکست دی، ساری عزت مٹی میں ملا دی۔ کیوں سوا کو یہ فتح حاصل ہوتی ہے؟ ہماری طرح گولہ بارود، ہاتھی، گھوڑے، خزانہ، توپے سیوا کے پاس نہیں ہے، پھر بھی فتح حاصل ہوتی ہے اسے۔ کیوں؟ یہ کیوں کا مطلب تم کبھی نہیں سمجھ پاؤ گے شہزادے، تم کبھی نہیں سمجھ پاؤ گے۔ عورت، شراب، ناچ گانے، موج مستی اور عشق و محبت میں گرفتار تم جیسے بہادر سیوا کو کبھی نہیں سمجھ پاؤ گے۔ اس سیوا نے مضبوط قلعے بنائے، اپنی فوج اور اسلحہ بڑھائے، نئے جنگ بحرین کی تعمیر کی ہے اس نے، لیکن اس سے بھی کئی زیادہ نہ جیتے جانے والے مضبوط ضمیر کے لوگ تیار کیے اس نے۔ ہم نے سیوا کے لوگوں کو لاکھوں کی جاگیر کا لالچ دیا، لیکن ان جام باز مراٹھوں نے اس پر ٹھوک دیا۔ آج تک ہم دنیا کی ہر چیز خرید سکتے تھے، لیکن سیوا کے ان خوددار خادموں نے خود کو بکنے نہیں دیا۔ وہ رکتے نہیں، وہ تھکتے نہیں، وہ جھکتے نہیں اور وہ بکتے بھی نہیں۔ شیواجی گھاگ ہے، چالاک ہے، دغاباز ہے، نامعقول ہے، مغرور ہے، بدکار ہے، لیکن اس کا چال چلن دودھ کی طرح صاف اور سورج کی طرح چمکدار ہے۔ دشمن کے بھی مذہب، مذہبی کلام، عورت اور فقیروں کی عزت کرتا ہے وہ، اسی لیے اس کی عزت اور شہرت بلند مینار کی طرح سر اٹھائے آسمان کو چھو رہی ہے۔ اس میں کوئی شک نہیں شہزادے کہ ہم خوش نصیب ہے، ہمیں دشمن بھی جو ملا وہ سیوا جیسا۔